बेसिकली फॅशनमध्ये मी जर काम करतोय हे जर मी म्हणत असेल तर 6 महिन्यांनी तीच वस्तू दाखवणार असेल तर मी फॅशनमध्ये नाही, मी ट्रेडिशनमध्ये काम करतो. वाव. मी आज पीएनजी महत्वाचं आहे. म्हणून तू जर म्हणलं सूर्यहार, चपलाहार वगैरे ते असतात, ते ट्रॅडिशनल बिझनेस मी करतोय पीएनजी मध्ये. मग तेच जर पर्टिक्युलर टाईप ऑफ काय म्हणणार इन्व्हेंटरी मॅनेजमेंट मला इथे करायचं, मग मी फॅशन म्हणलं नाही पाहिजे स्वतःला. जनरली बिझनेस हा माणसांमध्ये होतो असं आमचं स्पष्ट मत आहे. ब्रँड्सपेक्षा सुद्धा माणसांमध्ये असे अनेक ब्रँड्स माहिती आहेत की त्या ठिकाणची माणसं बदलली आणि नंतर तो ब्रँड उत्तम असून सुद्धा चांगल्या प्रकारे परफॉर्म करू शकला नाही. आयडियाज ह्या छानच असतात, म्हणजे त्याच्यात काहीच नाही की कोणीतरी म्हणलं की मी काहीतरी पॅराशूटवरून उडी मारतो तर भारीच वाटतं ऐकायला. मी तयार आहे का त्याच्यासाठी हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि प्रत्येक गोष्ट करण्यासाठी तुम्ही काहीतरी एका सर्टन लेवलपर्यंत कमवणं गरजेचं आहे. तो ट्रस्ट पहिल्यांदा सगळ्यात पहिले इम्पॉर्टंट आहे आणि तो ट्रस्ट हा फक्त कामातून आणि रिझल्टमधनं येतो. सगळ्यात पहिले ॲज अ ऑन्टरप्रेन्युअर किंवा जर तुम्ही खरंच डिसिजन मेकिंग ऑथॉरिटी म्हणून एखाद्या ठिकाणी बसलेला असाल ना, सगळ्यात पहिले हे डोक्यात आपण आणलं पाहिजे की आपल्या मूडनुसार बिझनेस चालत नाही. मूड स्विंग्स बिझनेसला नसतात, ते तुम्हाला असतात. बिझनेस हा त्याच्या एका रुटीनाइज पद्धतीने चाललेला गोष्ट आहे आणि तुमच्या मूड स्विंगनुसार तुम्ही बिझनेस करायचा नसतो. आपल्याला खरंच उत्तम बिझनेस जमतो. आपल्याकडे अशा खूप सारे लिगसी बिझनेस आहेत, म्हणजे पीएनजी तर जसं तू म्हणला पहिल्या 10मध्ये आहेच आहे, तसं किर्लोस्कर आहेत. आणि प्रोफेशनली सुद्धा मी नेहमी सांगत आलो की आपण प्रोफेशनल सुद्धा A1च काढतो रे. म्हणजे माझा क्रिकेटर सुद्धा 1 नंबरचा असतो, गायिका पण 1 नंबरची असते, माझ्याकडचा पॉलिटिशियन पण सगळ्या 1 नंबरचा असतो. सो अशी कुठलीच गोष्ट नाही की त्या ठिकाणी मराठी माणूस A1 नंबरचा नसतो. हा समहाऊ मला तर वाटतं की कोणीतरी दुसऱ्यांनीच येऊन हे तुम्हाला सांगितलेलं आहे की बाबा तुम्ही नाही बरं का करू शकता. नमस्कार, मी शार्दूल कदम आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे नवा व्यापारच्या ह्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आणि आज आपण एका विशेष उद्योजकासोबत बसलो आहे, कारण का आपण साधारणतः फॅमिली बिझनेसेस कव्हर केलेले आहेत किंवा ज्यांनी शून्यातून सुरुवात केलेली आहे अशा उद्योजकांसोबत कव्हर केलेलं आहे. पण आज आपण एम्प्लॉई टू एम्प्लॉयर अशी जर्नी असणार आहे एका इंट्राप्रेन्युअरसोबत बसलेलं आहे की ज्यांनी अशा एका लिगसी बिझनेसमध्ये ॲज अ एम्प्लॉई जॉईन झाला आणि त्याच्यानंतर त्याच ओनर्सना घेऊन त्यांनी एक वेगळा बिझनेस स्टार्ट केला आणि त्याच लोकांसोबत तो आता उद्योग करतोय. आदित्य मोडक, तुझं स्वागत आहे. आदित्य को फाउंडर आहे गार्गी बाय पीएनजी अँड सन्सचा आणि त्याचबरोबर तो CA CS MBA फ्रॉम ISB आणि तो लेखकसुद्धा आहे. अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वासोबत बसलोय आपण आणि असं छान पैलूदार डिस्कशन होईल असं अपेक्षा आहे. सो वेलकम टू द शो. येस, स्वागत आहे तुझं. थँक्यू मला बोलवलं, कारण याच्या आधी आलेले सगळे दिग्गज बघितलेत मी. मला जरा आसामीवाला फील येतोय ॲक्च्युली इथे आल्यानंतर आता. बट येस, खूप वेगळा एक्सपिरियन्स मला गेल्या 2-3 वर्षामध्ये मिळालं आहे ऑब्व्हियसली गार्गीमध्ये. आणि जसं तू म्हटलं तसं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गार्गीबद्दल जर सांगायचं झालं तर मी 2013ला पीएनजी जॉईन केलं फायनान्समध्ये. आणि त्याच्यानंतर मी सेल्स डिपार्टमेंटमध्ये होतो एक 3 वर्ष. म्हणजे मी कंबाईंड फायनान्स आणि सेल्स दोन्ही बघत होतो. हे बघत असताना मी 2017-18च्या सुमाराला ही आयडिया पिच केली की मला असं वाटतंय, कारण सेल्स मला त्याच्या आधी हे समजून घ्यायचं की आपण गार्गी बाय पीएनजी अँड सन्स हे काय समजून घेतलं तर लोकांना ती पिच आयडिया काय होती हे सगळं समजून घ्यायला जास्त. सो पीएनजी ब्रँड सगळ्यांना माहिती, आता 190+ वर्ष झालेली आहेत. सोन्या चांदी हिरेमध्ये दुसरं नाव महाराष्ट्रात फारसं कोणाला माहिती नाही. प्रत्येकाच्या घरामध्ये एक तरी पीएनजीचा दागिना प्रत्येक महाराष्ट्रातल्या घरात नक्कीच असणार आहे. तर बेसिकली वेन इट कम्स टू पीएनजी ही पूर्णपणे एक काय म्हणू आपण प्रेशियस मेटल रिलेटेड इंडस्ट्रीमध्ये काम करणारी कंपनी, जी आता ऑलमोस्ट 6 पिढ्या झाली याच पर्टिक्युलर व्यवसायामध्ये आहे. तर आता जर तुला सोन्याचे दर माहिती आहेत, लोकांचे कन्झम्पशन पॅटर्न्स माहिती आहेत, आणि मी जेव्हा सेल्सचं बेसिकली काम करत होतो तेव्हा मला ते कन्झम्पशन पॅटर्न्स कुठेतरी आपल्या आधीचे जे जनरेशन आहे किंवा त्याच्या आधीची जी जनरेशन आहे त्याच्यापेक्षा वेगळे आहेत हे जाणवत होतं. आपल्या आधीचं जे जनरेशन होतं तर त्यांच्यामध्ये ना कन्झम्पशन बिहेवियर फार वेगळी होती. आत्ताच्या जनरेशनमध्ये आपण फॉरेन ट्रिप्स करतो, 2-3 लाख रुपये तिथे खर्च करतो. आपले EMI कल्चर खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे आहे. हे पूर्वी एवढं नव्हतं. पूर्वी खूप जास्त उद्यासाठी इन्व्हेस्टमेंट हा झोन खूप जास्त होता आपल्या आईवडिलांचा, त्याच्या आईवडिलांचा. तर त्याच्यामुळे गोल्डसाठी डिस्पोजेबल इन्कम लोकांकडे व्यवस्थित होती. आणि ती डिस्पोजेबल इन्कम असल्यामुळे कन्झम्पशन प्लस इन्व्हेस्टमेंट असा एकमेव ऑप्शन, म्हणजे ऑब्व्हियसली घर हा पण आहे, पण हा एक खूप चांगला होता की हा 100 ठिकाणी तुम्ही मिरवू शकता, वेगवेगळे ओकेजन्स असतात घालू शकता, प्लस इन्व्हेस्टमेंट हा. तर तू 2003 सालचा जर गोल्डचा दर बघितला तर 5,500 रुपये प्रति तोळा हा दर होता आणि आज आता आपण 60,000च्या आसपास आहोत.
सो साधारणतः तुझं बघितलं तर त्याची जी काही परतावा मिळतो ॲज अन इन्व्हेस्टमेंट तो सुद्धा इतका ल्युक्रेटिव्ह आहे किंवा होता, तर त्याच्यामुळे त्याच्याकडे इन्क्लिनेशन भरपूर होतं. पण आताच्या EMI जनरेशनमध्ये, कन्झम्पशन जनरेशनमध्ये इश्यूज काय आहेत की माझ्याकडे राहत आहेत बाजूला पैसे दरमहा जे राहत आहेत ते इतके कमी आहेत की मी सोन्यामध्ये ॲज अ दागिना प्लस कन्झम्पशन या दोन्हीचा मिळून मी इन्व्हेस्टमेंट नाही करू शकत. कारण आज 60,000 रुपये 10 ग्रॅम मिळणार असेल आणि मला समजा एखादा नेकलेस किंवा काहीतरी घ्यायचा असेल ज्याची ऑन ॲन ॲव्हरेज आपण म्हणू की 30-35-40 ग्रॅमचा आहे, तर साधारणतः 2 लाख प्लस 3 लाख प्लस पैसे लागतात इन्क्लुडिंग मेकिंग चार्जेस वगैरे. आणि एवढे पैसे आता नाही आहेत बेसिकली लोकांकडे इतके इझिली अवेलेबल ॲट द एज ऑफ 25-26. तर तेही सगळं मी ज्या वेळेला बघवतो येणारे जे कस्टमर्स आहेत ते एक्झॅक्टली काय बाय करतायत, त्यांचं बिहेवियर पॅटर्न काय, कुठल्या एज ग्रुपमधली लोक येऊन बाय करतायत, जेव्हा यंगर जनरेशन येते त्यांचा काय प्रेफरन्स आहे. तर हे कळायला लागलं की त्यांना ना त्यांच्या वैविध्यपूर्ण अटायरला मॅच होणारं काहीतरी पाहिजे जे प्राईसमध्ये कमी असेल. खूप प्राईस नाही मला घालवायची, कारण मला दुसरंही आयटम पाहिजे. म्हणजे आता माझ्या आईने माझ्या मुंजीत घेतलेला दागिना ऑलमोस्ट माझ्या लग्नापर्यंत तिच्याकडे होता. तो असं डोक्यामध्ये आलं की आता ही जी जनरेशन आहे की जी मे बी त्यांच्या वयाच्या 35-40व्या वर्षी सोनं घेईल नक्की, पण आत्ता करंट सेट ऑफ इन्कममध्ये त्यांना ते पॉसिबल नाही आहे. तर त्यांच्यासाठी आणि त्यांच्या ज्या नीड्स आहेत आता, तर त्या फुलफिल करण्यासाठी आपण काही ऑफरिंग्स देऊ शकतो का, तर ते प्रेशियस मेटलमध्ये आणणं थोडंसं डिफिकल्ट होतं. कारण कन्सिडरिंग द पर ग्रॅमचा जो काही रेट आहे वगैरे वगैरे. सो मग डोक्यामध्ये असं आलं की आपण एक खरंच काही प्रीमियम फॅशन ज्वेलरी ब्रँड क्रिएट करू शकतो का, की ज्याच्यामध्ये प्रॉडक्ट्स ऑफरिंग जे असतील ते 5,000 रुपयाच्या खालती असतील, 1,500-2,000 रुपयापासून सुरू झालेले असतील. आणि असं वाटलं की अरे या गोष्टी जर आपण देऊ शकलो, कारण PNG इज नोन फॉर द गुड क्वालिटी. करेक्ट. सो मी जरी 2,000ची वस्तू विकावी, 500 रुपयाची वस्तू, त्याची क्वालिटी चांगली असणार याची अश्युरिटी मला देण्याची गरज नव्हती. सो मग हे थोडासा जो काही एक व्हॉइड म्हणू किंवा एक मला असं जाणवलं की रिक्वायरमेंट आहे, गॅप आहे फार क्लिअर कट, तर तो थोडासा ॲड्रेस करावा असं मला मी सेलमध्ये काम करत असताना जाणवलं. आणि म्हणून गार्गीची बेसिकली आयडिया इनिशियली पिच केली की आपल्याला काही सिल्वर आणि प्रीमियम ब्रासमध्ये काही आपल्याला खरंच आपल्याला. साधारणतः कधी पिच केली होती? 2018 म्हणजे प्री पॅन्डेमिक. हो, प्री पॅन्डेमिक ही आयडिया. आणि ही अप्रूव्ह कधी झाली? आणि सो मी जसं म्हटलं की 2018 साली मी त्यांना म्हटलं, मी 2013ला लागलेलो. 5 वर्ष जुना एम्प्लॉई खूप उत्साहाने एखादी गोष्ट घेऊन येतो, तर ओनर्स ज्या प्रकारे रिॲक्ट करतात तसंच त्यांनी रिॲक्ट केलं. हा छान आयडिया, ठीक आहे विचार करू. आणि इथेच हे डिस्कशन संपलं. म्हणजे मी मस्त असं 1 तास 2 तासाचं PPT वगैरे आपला सगळा प्रकार करून घेऊन गेलेलो. आणि ते इव्हेंच्युअली ते म्हणले की हा ठीक आहे बघू वगैरे. बट त्याच्यानंतर म्हणजे तू जे म्हणलास की लोकांना सोडूनच काहीतरी नवीन करावं लागतं, बट द गुड पार्ट वॉज दॅट की मला हे कळलं होतं की माझी आयडिया तर वाईट नाही. कारण डे इन डे आउट आम्ही ज्वेलरी बिझनेसमध्ये काम करतो आहोत. सो हे कुठे ना कुठेतरी आज ना उद्या विथ एक्सपिरियन्स प्रत्येकाला रिअलाइज होईल. आणि पहिल्यांदा ज्या वेळेला मी त्यांना पिच केली तर ऑब्व्हियसली त्यांच्याही डोक्यामध्ये आता ही चक्र चालू होणार आहे. तेही आता अशा प्रकारचे ऑब्झर्वेशन करतील आणि इव्हेंच्युअली काही ना काहीतरी होईल. त्याच्यानंतर पॅन्डेमिक आलं. पॅन्डेमिक नंतर E-कॉमर्स हा जो प्रकार होता तर त्याच्यामध्ये अचानक रिवॅम्पिंग एक वेगळ्याच लेवलला आलं इंडियामध्ये तरी. म्हणजे तुझं बघितलं तर ओव्हरऑल E-कॉमर्सचं कन्झम्पशन काहीच्या काही पटीने वाढलं. आणि या सगळ्या याच्यामध्ये मी परत एकदा म्हणलं की आपण असं काहीतरी बघत होतो. आता जर बघायला गेलं तर लोक सोन्याकडे सुद्धा लोकांची पण ऑनलाईन घ्यायला सुरुवात झालेली. आणि लोक सोनं म्हणजे परत तोच होता की इन्कम कुठे ना कुठेतरी स्ट्रेस्ड आउट झाले होते प्रत्येकाचे. परत सोन्याकडे बघण्याचा दृष्टिकोन होता तो परत एकदा रिचेक सगळेजण करत होते. सो इतकं इझी नव्हतं की आता सगळेजण लगेच उद्यापासून आले आणि 100 ग्रॅमचा नेकलेस घेऊन गेलो वगैरे, हे काही शक्य नव्हतं. तर त्यावेळेला परत एकदा रिपिच मी ही आयडिया केली. आणि त्यावेळेला समहाऊ ही सेड की हो मला पण वाटतंय की बाबा ह्याच्यामध्ये खरंच पोटेन्शियल आहे आणि आपण काहीतरी नक्की ट्राय आउट करू. बट विदिन PNG हे करणं शक्य नाही आहे. कारण PNG इज नोन फॉर द प्युरिटी आणि सोन्याच्या रिलेटेड प्युरिटी आणि किती चांगली आमची घटनावय आहे, किती चांगली आपली कारागिरी आहे याच्यासाठी. तर हे थोडंसं कॉन्फ्लिक्टिंग होऊ शकतं. देन वी थॉट की ठीक आहे मग आपण एक सब ब्रँड जर क्रिएट केला सेम प्रमोटरच्या याच्याखाली, आणि मग दॅट्स हाऊ गार्गी आणि ह्या सगळ्या गोष्टी आल्या. कारण मला तू म्हणालास तो लास्ट मुद्दाच महत्त्वाचा वाटतो की PNG गाडगीळ हे सोन्या चांदीतल्या प्युरिटीबद्दल एक विश्वासार्हता, हा शब्द म्हणलं की गाडगीळ हे नाव पहिलं येतं. तर त्या ब्रँडचं ज्यांच्याकडे 24 कॅरेट 22 कॅरेट सोनं म्हणूनच बघितलं जातं, त्या ब्रँडचा फॅशन ज्वेलरीमध्ये तो कार्व आउट करणं, ब्रँड एक वेगळा काढणं हा चॅलेंज होता. कारण का एक तर स्वतःच्या ज्या लिगसी व्हॅल्यूज आहेत त्याच्यात कुठेतरी एक वेगळीच व्हॅल्यू तयार करणं, हे हा कॉन्फ्लिक्ट नाही आला का जेव्हा तुझं पिच केलं असेल, जेव्हा डिस्कशन चाललं असेल तेव्हा? आता जसं मी म्हणलं 190+ इयर्स आहे या पर्टिक्युलर ब्रँडला.
तर मला फार प्रत्येकाशी माझं काही आता हां. ओळख नाही 6 जनरेशनची, बट एखादा बिझनेस जर इतके वर्ष आहे ना, तर डेफिनेटली त्यांनी काळानुसार अडॅप्ट केलेला असणार आहे. हो, वाव. त्याच्याशिवाय तो एवढ्या जनरेशन पास ऑन हं. होऊच शकत नाही. सो हे आज आमचे जे अजित गाडगे जे ओनर आहेत त्यांनी अडॅप्ट केलं. तर ऑब्व्हियसली त्यांच्याही आधीच्या जनरेशननी असं काही ना काहीतरी काळानुरूप घडणारे बदल हे ॲक्सेप्ट केले, त्याच्यानुसार अडॅप्ट केलं. मे बी बिझनेस करण्याची पद्धत बदलली असेल, ऑफरिंग्स बदलले असेल, Yeah. वी डोंट नो. म्हणजे असं काही ना काहीतरी केलं आहे आणि म्हणूनच तो इतका सक्सेसफुल ब्रँड आहे 6-7 जनरेशन नंतर सुद्धा. राईट. सो तशीच काहीशी स्टेप मला ही बेसिकली वाटते की आज चेंजिंग ट्रेंड शेवटी कस्टमरला काय हवं आहे ते जर आपण देऊ शकलो, देन यू आर गुड ॲट इट. म्हणजे त्या बिझनेसमध्ये आम्ही ज्वेलरीच्या बिझनेसमध्ये, आम्ही कारागिरीच्या बिझनेसमध्ये, आता कस्टमर प्रेफरन्सेस जर सोन्याच्या पासून दूर जाऊन कुठल्या वेगळ्या मेटलमध्ये, सिल्वरमध्ये आहे, हाय एंड ब्रास ज्वेलरीमध्ये त्यांना हवं आहे. आणि जर जो ब्रँड गेले 200 वर्ष तुमच्या कुटुंबाला ज्वेलरी देतोय तोच तुम्हाला द्यायला तयार आहे तुमच्या आवडीनिवडीनुसार, तर ऑब्व्हियसली त्या ब्रँडला प्रेफरन्स मिळणार आहे. कुठे ना कुठेतरी क्लिअर होतं. सो त्यामुळे ते थोडंसं इझी सुद्धा झालं माझ्यासाठी असं म्हणायला हरकत आणि नाही. जेव्हा तू पिच केलंस तेव्हा जनरली आपण एक मिनिमम वायबल MVP म्हणतो त्याला. आता शार्क टँकमुळे सगळ्यांना एक टर्म माहिती आहे, तरी मिनिमम वायबल प्रॉडक्ट की बाबा काय हे हा बिझनेस म्हणून चालण्यासाठी काय बेसिक कॉन्सेप्ट होती. आता तू मगापासून सांगितलंस, पण तेव्हा 2-3 गोष्टी डोक्यात नाही आल्या का? कारण का तेव्हा मार्केटमध्ये काही होते की जे फॅशन ज्वेलरीमध्ये हाय एंड ब्रास प्रीमियम कॅटेगरीत होते, काही होते ते अगदी स्वस्तात 100-200 रुपयात मिळणारी ब्रँड्स होते, आणि काही होते जे 14 कॅरेट गोल्डमध्ये पण करतात. सो त्यातलं काय घेऊन सुरुवात करावी वाटली? व्हॉट वॉज युअर MVP? करेक्ट. सो सगळ्यात महत्त्वाचं, मी जे काही आता 8-10 वर्ष PNG बरोबर काम करतोय, आज PNG जे काही आहे ते त्यांच्या व्हॅल्यूज हा तर एक प्रकार आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की प्रॉडक्ट जर तुमचं A1 असलं, गुड क्वालिटी आणि म्हणजे चांगली डिझाईन आणि गुड क्वालिटी, तर मला असं वाटतं की बऱ्याच वेळा कस्टमर्स तुमची काळजी घेतात तिथून पुढली सगळी. सो हे माझ्या डोक्यामध्ये नक्की होतं की आपल्याला चांगला प्रॉडक्ट द्यायचा आहे. मग ती फॅशन ज्वेलरी असू दे, सिल्वर ज्वेलरी. ज्या वेळेला आपण गॅप, जो आपण मगाशी डिस्कस करतो की जो गॅप होता, तर त्याच्यामध्ये तोही एक प्रॉब्लेम होता की फॅशन ज्वेलरीमध्ये क्वालिटीची हमी हा एक खूप मोठा प्रॉब्लेम होता. मी ज्या वेळेला सर्व्हे घेतला इनिशियली, जेव्हा अजित काका म्हणाले की आपण करूयात, आणि मी जेव्हा सर्व्हे घेतला तेव्हा मी त्यांना विचारलं की बाबा तुम्ही 500 रुपयाची फॅशन ज्वेलरी घ्याल का? तर त्यांचं नाही म्हणून उत्तर आलं. मग त्याच्या पुढचाच क्वेश्चन असा होता की मग का नाही घेणार तुम्ही? मग त्यांनी सांगितलं की क्वालिटीचा प्रॉब्लेम वगैरे वगैरे, चित्रात एक दिसतं येतं वेगळंच वगैरे, हा सगळा झोन होता, म्हणून आम्ही घेत नाही. त्याच्या पुढचा प्रश्न होता की मग जर एखादा खूप ट्रस्टेड ब्रँड असेल इंडियामधला, त्यांनी जर क्वालिटीची हमी दिली आणि या जे तुमचे प्रॉब्लेम्स आहेत ते जर सॉल्व्ह केले, मग तुम्ही 500 रुपयाची ती ज्वेलरी घ्याल का? तर लगेच हो उत्तर आलं. हे जेव्हा जाणवतं तेव्हा मग डोक्यामध्ये आलं की ओके, म्हणजे व्हॉट वी वर थिंकिंग आणि जे कस्टमरकडून एक कॅन्डिड ओपिनियन येतं हे कुठेतरी मॅच होतं. सो मग त्याचा विचार करून आम्ही काय केलं की क्वालिटी वन पाहिजे, आणि दुसरा मेन प्रॉब्लेम जो आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत होतो की अफोर्डेबिलिटी. जे आत्ताच्या माझ्या EMI संस्कृतीमध्ये, कन्झम्पशन संस्कृतीमध्ये माझ्याकडे तेवढं डिस्पोजेबल इन्कम नाही ज्याच्यामध्ये मी ज्वेलरी घेऊ शकेन. करेक्ट. तर मग ती अफोर्डेबिलिटी आणि गुड क्वालिटी याचं कॉम्बिनेशन करून आपल्याला प्रॉडक्ट लॉन्च करणं, ब्रँड लॉन्च करणं गरजेचं सगळ्यात आधी वाटलं. आणि त्याच्यामुळे सिल्वर ज्वेलरी आणि हाय एंड ब्रास ज्वेलरी हे पहिल्यांदी प्रॉडक्ट लाईन म्हणून चूज केलं. आणि त्याच्यामध्ये खरंच इनॉर्मस सक्सेस. आता म्हणजे द गुड पार्ट इज की BSE SME लिस्टेड कंपनी आहे, त्यामुळे मी फक्त म्हणतोय की माझी कंपनी उत्तम प्रकारे करते असं माझ्या म्हणण्याची गरज नाही. क्वार्टरली माझे रिझल्ट जातात, एव्हरीवन कॅन सी इट की ॲक्च्युली काय नंबर्स आहेत. सो ॲक्च्युली खरंच 2 वर्षामध्ये आम्हाला खूप चांगला त्याचा म्हणजे जे काही विचार केला त्याचा रिझल्ट मिळाला. आणि जसं तू म्हणलास की फॅशन ज्वेलरी आहे, फॅशन ज्वेलरीचा म्हणजे एक खूप ब्रॉड डेफिनेशन आहे. फॅशन ज्वेलरी म्हणजे काय की माझ्या अटायरनुसार, माझ्या मूडनुसार, माझ्या ओकेजननुसार मला वेगवेगळं काही ना काहीतरी घालता यावं यासाठी जी ज्वेलरी बनते ती. आता थोडे प्रीमियम काही माझ्याकडे इव्हेंट्स असतील तर त्यावेळेला यू माईट थिंक की यार मला सिल्वर नाही घालायचं आहे, मला गोल्ड ज्वेलरी घालायची किंवा वॉटर जे काही. तर त्याच्यासाठी सुद्धा आपण गेल्या 2 महिन्यामध्ये 14 कॅरेट मध्ये रिअल डायमंड ज्वेलरीसुद्धा इंट्रोड्यूस केली आहे. आणि त्याचा पण USP आपण असं ठेवला आहे की इट इज बिटवीन 5,000 to 50,000. सो जरी तू गोल्ड घेतोयस, डायमंड घेतोयस, तरीसुद्धा जी काही प्राईस रेंज आहे ती परत एकदा ती पॉकेट फ्रेंडली आणि या झोनमध्येच आहे की जर कोणाला गोल्डमध्येच घ्यायची आहे ज्वेलरी असेल तर त्या सुद्धा आहे. बट टू स्टार्ट विथ, पहिला जो मुद्दा होता माझा की बाबा गुड क्वालिटी प्रॉडक्ट इन अफोर्डेबल प्राईस रेंज, तर तोच बघून MVP त्याच्याने डिफाईन केला होता. ओके. तू मगासपासून मिलेनियल कन्झम्पशन हॅबिट्स आणि मार्केट सर्वे, मार्केट रिसर्चबद्दल बोलला, आणि साधारणतः आत्ता एक 2 ट्रेंड्स दिसतात स्पेशली यंग एंटरप्रिनर्समध्ये, की एक जण असतात की
मार्केट रिसर्चमध्ये माझा विश्वास नाही. कारण का स्टीव्ह जॉब्सने कुठेतरी सांगितलं होतं, की लोकांना माहिती नाही त्यांना काय हवं आहे. पण मला ते खूप इंटरेस्टिंग वाटलं, की तू ज्याच्यावरती डेव्हलप केलं, की त्यांना ₹500 मिळत नाही म्हटलं, ते तू पुढे लेयर घेतलेस आणि त्या ह्याच्यावरती म्हणजे तो एक बेसिकली वेन डायग्राम तयार केला, की लोकांना काय हवं आहे आणि आपल्याला काय देता येईल. ह्याचा बरोबर सुवर्णमध्य साधला आणि ते प्रोडक्ट आणलं आणि ते छान झालं. व्हॉट वॉज युअर टेक अवे फ्रॉम द मार्केट रिसर्च? तुला काय जाणवलं मार्केट रिसर्च केल्यानंतर? मार्केट रिसर्च करू नये या मताचा मी नाही आहे. मार्केट रिसर्च हा गरजेचा आहे. कुठलाही बिझनेस हा का आहे आणि का अस्तित्वात राहतोय फ्युचरमध्ये असेल, कारण बाजारामध्ये अशी कुठली तरी गरज आहे कन्झ्युमरची, ती तुम्ही पूर्ण करताय. आता ती जर गरज तुम्ही शुअर नसाल, मी माझ्या खोलीमध्ये बसून काहीही म्हणेन की बाबा ही गरज आहे जगाला असं मला वाटतंय, हे फार चुकीचं थेरम असू शकतो की म्हणून मी आता ही कंपनी सुरू करतोय. सो माझं असं म्हणणं आहे की जो अल्टिमेट कन्झ्युमर आहे, यू गो अँड आस्क देम. करेक्ट. मग ती मार्केट एजन्सी जनरली प्रॉब्लेम कुठे येतो असं का, की मार्केट एजन्सीला पैसे द्यायचे की थोडासा त्रास होतो, हा तो थोडासा झोन आहे, त्याच्यामुळे म्हणत असेल मे बी. पण माझं असं म्हणणं आहे की ती करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. जर तुम्हाला शक्य नाही आहे तुमच्या एंडला करणं, देन एजन्सी म्हणजे ती शेवटी एक प्रोफेशनल एजन्सी आहे जी अशी प्रोफेशनल वर्क करते की जे तुम्ही करू शकत नाही. म्हणजे उद्या तुम्ही जाऊन कुठली तरी मार्केटिंग एजन्सी सुद्धा घेता का, तर तुम्ही इंटरनली ते करू शकत नाही. तसंच हे मार्केट रिसर्च एजन्सी सुद्धा आहे. सो मला असं वाटतं की मार्केट रिसर्च हा गरजेचा आहे. त्याचं कारण एकमेव हे आहे की तुम्ही मार्केटची गरज पूर्ण करण्याकरता म्हणून काहीतरी प्रॉडक्ट ऑफर करता आहात, तर ती मार्केटची गरज बदलतीये का. म्हणजे आता मी जे केलं तर त्याच्यामध्ये तेच होतं की गोल्ड ज्वेलरी आज कन्झ्युम होते का, होतीये, पण ही जी गोल्ड कन्झम्पशन पॅटर्न आहे तो चेंज होतोय का, आणि जर चेंज होतोय तर चेंज करताना लोकांना काय एक्झॅक्टली अपेक्षित आहे हे जर मी विचारलं नसतं तर मला कळलं नसतं. मे बी मी पहिल्याच प्रश्नाला थांबलो असतं तर मी ब्रास ज्वेलरी आणलीच नसते आणि मी फक्त सिल्वर ज्वेलरी आणली असते. आता बघायला गेलं तर मला हे जाणवते की सिल्वरचं येणारा माणूस 3 ब्रासच्या वस्तू घेऊन जातो आणि ब्रासची वस्तू घेतलेला माणूस परत ब्रासची वस्तू घेऊन येतो. कारण गिफ्टिंग हे चांगल्या क्वालिटीचं गिफ्ट हा सुद्धा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे अरे आत्ताच्या की मला ऑब्व्हियसली प्रत्येकाचं एक गिफ्टिंग बजेट असं 1000, 2000, 500 रुपये प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं. तर त्या सगळ्या प्राईस रेंजला माझ्याकडे आता अवेलेबल आहे प्रॉडक्ट. म्हणजे तू आज जर कुठल्याही स्टाईलची आणि कुठल्याही प्राईस रेंजची या 2 गोष्टी जर तुझ्या डोक्यामध्ये असतील ना, तर त्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे अवेलेबल आहे. 500 रुपयाची सुद्धा वस्तू आहे, 10,000 रुपयाची पण वस्तू आहे. राईट. सो तुझं एकदा तो बजेट नक्की झाला. आता बेस्ट पार्ट इज की मी क्वालिटीची मी समोरून तुला गॅरंटी देतो. आता तुला फक्त बजेट फ्रीज करायचं. मी काय म्हणतो की मी सारखी नवीन डिझाईन्स आणीन. तू आज बघितलेलं डिझाईन तुला 3 महिन्यांनी दिसणारच नाही. म्हणजे ते जे जारावालं कल्चर आहे की 100%. कारण बेसिकली फॅशनमध्ये मी जर काम करतोय हे जर मी म्हणत असेल तर 6 महिन्यांनी तीच वस्तू दाखवणार असेल तर मी फॅशनमध्ये नाही, मी ट्रेडिशनमध्ये काम करतो. वाव, व्हेरी नाईस. मी आज PNG म्हणून तू जर म्हणलं सूर्यहार, चपलाहार वगैरे ते असतात, हे युगानुयुगे चालू आहेत. आज सुद्धा नवीन मुलगी, लग्नाची मुलगी येते आणि म्हणते की यार मला ते सूर्यहार हवा आणि मी तो देतो. तो ट्रॅडिशनल बिझनेस मी करतोय PNG मध्ये. मग तेच जर पर्टिक्युलर टाईप ऑफ काय म्हणणार इन्व्हेंटरी मॅनेजमेंट मला इथे करायचं, मग मी फॅशन म्हणलं नाही पाहिजे स्वतःला. करेक्ट. सो मी असे अनेक ब्रँड्स बघतो आहे की एक 3-4 वर्षापूर्वी एखादी अभिनेत्री घेतली, एखादा दागिना घेतला आणि 3 वर्ष झाली तीच अभिनेत्री आणि तोच दागिना, आणि त्याच्यावरच ते कॅश इन करतायत. तो त्यांचा कॅश खाऊ आहे, फेअर इनफ, ही सुद्धा आहे. पण मग मी जेव्हा स्वतःला फॅशन म्हणतोय किंवा फॅशन इंडस्ट्रीमधला एक लिडिंग ॲस्पिरंट म्हणतो आहे, तर मग मी खरंच तशा प्रकारे असलो आहे. आणि आजची फॅशन ही फास्ट फॅशन आहे, बरोबर, पूर्वीसारखं राहिलेलं नाही आहे तसं आहे. सो माझ्या याच्यामध्ये या गोष्टी मी ॲश्युअर केल्या आहे. सो ॲज ए कन्झ्युमर तुला फक्त एवढंच नक्की करायचं की माझं बजेट किती आहे. करेक्ट. तुझ्या बजेटची उत्तम क्वालिटीची आणि नवीन व्हरायटी ही माझ्याकडे नक्की तुला मिळेल. वाव. तो आता मगाशी बोलता एक हे झालं, माझ्या जस्ट लक्षात आलं की तू म्हणालास की जो आता 25-26 वर्षाचा, 30 वर्षाचा आहे ग्राहक, तो माझ्याकडे आत्ता घेतो आणि तो जेव्हा 35-40चा होईल तेव्हा तो सोनं घेणार आहे. बरोबर आहे. म्हणजे आर यू लुकिंग ॲट करंट कस्टमर ॲज अ, किंवा ही स्ट्रॅटेजी गार्गी PNG इज ऑल्सो कस्टमर ॲक्विजिशन स्ट्रॅटेजी? 100%. आणि माझ्या पिचमध्ये हा 50% पार्ट होता. ओके. म्हणजे वेन आय पिच दिस आयडिया, सो मी काय म्हणत होतो की कन्झम्पशन पॅटर्न्स बदलत आहेत, बट हाच कन्झ्युमर कधी ना कधी तरी गोल्ड घ्यायला येणार, त्याची ती अफोर्डेबिलिटी क्रिएट होणार आहे. करेक्ट. सो माझं असं म्हणणं होतं की गेले 10 वर्ष मी जिथून ज्वेलरी घेतोय त्याचाच एक सब ब्रँड जर सोनं विकत असेल तर डेफिनेटली माझ्या पहिल्या 2-3 चॉईसेसमध्ये नेहमीच त्या ब्रँडचं नाव येणार.
कारण आय एम असोसिएटेड विथ दॅट ब्रँड. आपली किती नाही म्हटलं तरी आपलं एक असोसिएशन क्रिएट होतं आणि आपण इतकं इझिली म्हणजे आपलं एक इंडियामध्ये तरी आहे की आपण पटापट लग्न करतो. म्हणजे मित्रत्वाशी लग्न असतं, आपलं ब्रँडशी लग्न असतं, प्रत्येकाशी आपलं एक रिलेशन नातं तयार करतो आपण आणि ते नातं आपण खूप पाळण्याचा प्रयत्न आपला इंडियन कल्चरमध्ये आहे. सो ते खूप डोक्यामध्ये पहिल्यापासून नक्की होतं की आता ही लोक माझ्याबरोबर असोसिएटेड असेल. जसं मी म्हटलं की आता मी 14 कॅरेटची डायमंड ज्वेलरी सुद्धा घेतो. सो 25 वर्षाचा मुलगा मुलगी मे बी घेणार नाही, ते जसे कमवायला लागतील 32 वर्षाचे होतील. आताचं प्रपोजलचं वय हे आहे, तर यावेळेला मला समजा काहीतरी घ्यायचं आहे, मला गार्गीचे डिझाईन्स आवडतात, लेट्स गो देअर अँड एक्सप्लोर की त्या ठिकाणी माझ्याकडे खरंच प्रपोजलची ज्वेलरी आहे का. ते मग ती ज्वेलरी दिली. आता मग लग्न झालं, मग मोठे सण झाले, आता माझ्याकडे भरपूर पैसे आहेत किंवा मे बी लग्नाच्या वेळेला आता घ्यायचे, मग आता कुठून घेऊ, मग गार्गीचा कुठला आहे, गार्गी बाय PN गाडगे अँड सन्स, लेट्स गो टू PN गाडगे अँड सन्स फर्स्ट. म्हणजे सो बेसिकली ही ॲक्विजिशन स्ट्रॅटेजी तर आहेच आहे. म्हणजे आज PNGची सस्टेनेबिलिटीसाठी सुद्धा गार्गी हा सुद्धा खूप महत्त्वाचा स्टेप आहे. किती हुशार आयडिया की लोक मार्केटिंगवरती इतके पैसे स्पेंड करतात, तू लोकांच्याच पैशाने त्यांना काय अक्वायर करतोस असं नाही सांगायचं. जोक्स असाइड. पण कारण आपल्या आई वडिलांसाठी PNG हा कायम पहिला ऑप्शन होता. लग्न म्हणलं, दागिना घ्यायचा म्हटलं की गाडगे. आता तसं मिलेनियल जनरेशनसाठी गार्गी हे तुम्ही पिच करताय आणि हळूहळू ते नंबर्सवरनं दिसतं ते सक्सेसफुल होत चाललं. आणि एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतो. इनिशियली असं सांगावं लागायचं की गार्गी PN गाडगे अँड सन्स, मग ते काय आहे वगैरे मला एक्सप्लेन करायला लागायचं. लक्ष्मी रोडच्या दुकानाचं ओपनिंग होतं, तर ते एका बसस्टॉपच्या शेजारी आहे तिथला बसस्टॉप. तर आम्ही असं होतं आणि गर्दी होती ओपनिंग म्हणल्यावर, सगळेजण येत आहेत जात आहेत. आणि मग बसस्टॉपमधले असे एक 3-4 मुली आल्या असं डोकवायला की काय आहे वगैरे वगैरे. आणि ते जातात, दुसरीन विचारलं तिला, मी तिथेच उभं होतं, त्याने विचारलं की काय आहे, तर तिने असं सांगितलं की अरे गार्गीचं शोरूम ओपन होतं. त्यावेळेला मला असं फर्स्ट झालं की ओके, गार्गी ॲज अ नेम, ॲज अ ब्रँड लोकांनी ॲक्सेप्ट केला आहे आता. वाव. म्हणजे त्या समोरच्या मुलींनी असं नाही म्हटलं की हां हे काय आहे. सो पहिले जे 2 वर्षापूर्वी व्हायचं की गार्गी काय आहे हे सांगावं लागायचं, तर तसं आता राहिलेलं नाही. गार्गी स्वतःची एक ओन आयडेंटिटी क्रिएट करण्यामध्ये कुठेतरी सक्सेसफुल होतं. हे असे कॅन्डिड ज्या वेळेला आपल्याला गोष्टी कळत आहेत किंवा मी आज बाहेर जातोय त्यावेळेला ज्या वेळेला आपण गार्गीविषयी बोलतो, तर लोक इझिली ते ओके ठीक आहे ग्रेट, हां वी नो गार्गी आणि या झोनमध्ये जातात. आणि हेच बेसिकली अचीव कुठे ना कुठेतरी करायचं होतं. तर तेही. आणि मी परत PNGशी हे आणतोय कारण PNGचं एक मजबूत ऑडियन्स आहे. त्यांचा ऑडियन्स आहे तो हलणार नाही कधीच. माहिती आपल्याला वर्षानुवर्ष तो ऑडियन्स आहे. जोपर्यंत आपल्या वडील म्हातारे झाले तरी ते तिथेच जाणार. पण आणि त्याला कॉम्पिटिशन कुणीही आलं, पुण्यात आलं, मुंबईत आलं, तरी PNGचं मार्केटला सहजासहजी कुणी हात नाही लावू शकत. त्यांना खूप एफर्ट्स घ्यायला लागतात. पण गार्गी जिथे एंटर होतंय तिथे लिगसी नाही आहे. तिथे थोडीशी लिगसी PNGची मिळते तेवढीच. पण त्याच ठिकाणी तिथे तनिष्कचे 3-4 ब्रँड, ब्लूस्टोन आहे, कॅरेटलिन आहे किंवा जीवासारखे ब्रँड्स आहेत आणि सोरोस्की सारखे इतके मल्टिपल प्लेयर्स आहेत जे इंटरनॅशनल प्लेयर्स आहेत किंवा टाटासारख्या मोठ्या ब्रँडनी बॅक केलेले प्लेयर्स आहेत जे ट्रिमेंडस अमाऊंट मार्केटिंगवरती स्पेंड करतायत. हिरोईन्स येत आहेत, सगळे येत आहेत. तेव्हा गार्गी कसं उभं राहतं आणि गार्गी काय डिफरन्शिएटर देतं. येस. सो गार्गीमध्ये हे नक्की आहे की माझी प्रॉडक्ट उत्तम असणार आहे, डिझाईन्स उत्तम असणार आहेत आणि प्राईस ही कन्झ्युमरला जी हवी आहे ती असणार आहे. या 3 गोष्टी जर बघितल्या तर भारतामधला कुठलाही कन्झ्युमर हा तुमच्याकडे अट्रॅक्ट होणारच आहे. थोडासा लागणारा वेळ पुढे मागे जाऊ शकतो किंवा काही ना काहीतरी असं. मेन जर तुमची प्रॉडक्ट अफोर्डेबिलिटी, क्वालिटी याच्यावर जर तुम्ही कॉन्सन्ट्रेशन केलेलं असेल, तर मला आत्तापर्यंतचा जो एक्सपिरियन्स आहे त्याच्यानुसार तरी असं दिसतं की मे बी आज नाही उद्या लोक, कारण बिहेवियर पॅटर्न सुद्धा असतं ना, मी जसं म्हटलं की ती सुद्धा कुठल्या ना कुठल्या तरी ब्रँडशी असोसिएटेड आहेत ऑलरेडी. त्यांना तो ब्रँडला नाही म्हणून तुम्हाला हो म्हणायला दे टेक देअर ओन स्वीट टाईम. आणि हे आपण ॲक्सेप्ट केलं पाहिजे. म्हणजे मी आज उद्या तू PNG म्हणून जरी विचार करायला गेला आणि मी साऊथला कुठेतरी शॉप काढलं तरीसुद्धा हा हर्डर PNGला सुद्धा येणारच आहे. कारण त्यांचं एक कल्चर आहे, त्यांच्या कल्चरमध्ये तिथल्या लोकल ज्वेलरकडे जाण्याची एक पद्धत आहे. ती पद्धत मोडून मला PNGकडे जायला काही ना काहीतरी एक वेळ नक्कीच लागणार आहे. आणि तो वेळ कुठे ना कुठेतरी आम्ही ॲज ए PNG ग्रुप म्हणून आम्ही कुठे ना कुठेतरी तो ॲक्सेप्टही केलेला आहे. सो वेन इट कम्स टू फायटिंग विथ दीज बिग ब्रँड्स अँड बिग नेम्स, आम्ही खूप बेसिक लेवलचं लॉजिक आता डोक्यामध्ये ठेवलं की आपण चांगलं प्रॉडक्ट देतोय का, हो, आपली प्राईस कॉम्पिटेटिव्ह आहे का, हो, आपली सर्व्हिस उत्तम असणार आहे का, हो, आणि आपल्याकडे जेव्हा आपण फॅशन ब्रँड म्हणतोय तर आपण खरंच फॅशन ब्रँडसारखं ॲक्ट करतोय का, हो. हे जर 4 टीका आहेत ना, तर सक्सेस मे बी सूनर ऑर लेटर या झोनमध्ये आहे, पण सक्सेस विल बी देअर. हे कुठे ना कुठेतरी डोक्यामध्ये आहे आणि ते थोडंफार ट्रान्सलेटही होताना दिसतं. त्यामुळे तो कॉन्फिडन्स अजून
वाढतोय आता त्याच्यामध्ये. नाईस. तर ह्या ज्या 4 मुद्दे सांगितले हां. त्यातले बरेचसे मुद्दे हे बिझनेसवाले आहेत, की बाबा हं. पहिले 2 मुद्दे आहेत, की एकतर एक मुद्दा जो येतो तो विश्वासार्हता चांगलं आहे का? हे पी-एन-जीमधनं येतात. दुसरं तू ॲज अ सी-ए, आय-एस-बीमधनं एम-बी-ए केलं, त्यातनं ॲनालिटिकल ब्रेनमधनं तू ते ऑब्झर्व्ह केलं. पण त्यातला जो चौथा नाजूक महत्त्वाचा मुद्दा आहे, जो तू वारंवार म्हणतोयस, फॅशन. बरोबर. एका सी-ए, एम-बी-ए माणसाला फॅशनमधलं कुठून आलं? आणि कारण का अल्टिमेटली आम्ही जेव्हा बाकी एंटरप्रेन्योरसोबत बोललो, तेव्हा दे कम फ्रॉम अ क्रिएटिव्ह फील्ड, डिझायनर फील्ड, आणि देन दे बिकम बरोबर. त्यानंतर ते उद्योजक झाले. पण तू एका खूप ॲनालिटिकल अँड सो कॉल्ड बोरिंग फील्डमधनं येऊन इकडे फॅशनमध्ये कसा घुसलास बरं. आणि ते कसं अडॅप्ट केलंस? सो हा एक बिझनेस आहे बेसिकली. आपण एका बिझनेसबद्दल बोलतोय. त्या एखादा बिझनेस करण्यासाठी ना त्यातले सगळे न्यूअन्सेस तुला माहिती असणं गरजेचं आहे. सो मी ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये म्हणजे मी पी-एन-जीमध्ये सुद्धा एम्प्लॉई हां. म्हणून काम करतोय. तर तिथे घेताना मी माझा जो माइंडसेट ठेवतो डिसिजन मेकिंगचा आणि गार्गीमधला माइंडसेट हा कम्प्लिटली डिफरंट आहे. बरोबर. कारण बॉल गेमच वेगळा आहे. सो माझं असं म्हणणं आहे की जर मी फॅशनमध्ये काम करतो आहे, गार्गीमध्ये काम करतो, फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम करतो, तर मला या गोष्टी माहितीच असणं गरजेचं आहे आणि याला अभ्यासाशिवाय दुसरा फारसा काही ऑप्शन नाही आहे. सो बेसिकली ॲनालिटिकल आहे का कायपेक्षा मी कुठल्या बॅकग्राऊंडचा आहे पेक्षा सुद्धा आत्ताची गार्गीला ग्रो करण्यासाठीची माझ्याकडूनची गरज काय आहे, तर आय शुड बी अवेअर ऑफ ऑल दिस फॅशन आणि या सगळ्या गोष्टी. सगळे फॅशन मॅगझिन्स, फॅशन ट्रेंड्स आणि हां, म्हणजे सगळे नाही. ते सुद्धा मी हां. खूप डोक्यात ठेवलेलं आहे, की मी उगीच म्हणजे नॉलेज प्रचंड आहे जगामध्ये. मला आत्ता रिलेव्हंट असलेलं काय नॉलेज आहे तेवढंच मी बघतोय. सो गार्गीच्या साईजचा ब्रँड, गार्गीच्या पुढल्या साईजच्या ब्रँडच्या होण्यासाठी कुठल्या गोष्टी मी शिकल्या पाहिजेत तेवढ्याच गोष्टी शिकतोय. वाव. सिलेक्टिव्ह लिसनिंग सारखं सिलेक्टिव्ह करेक्ट. लर्निंग पण गरजेचं नाही म्हणजे तर ध्रुवतारा नाही बघत आहे मी. मला माहिती आहे की मला तो बघण्यात आत्ता इंटरेस्ट नाही, कारण मी अजून तेवढा मोठा नाही फ्रँकली. उद्या मला गरज पडेल. पण क्लॅरिटी महत्वाची हां, आत्ता हे फार जास्त क्लिअर आहे आणि हे खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला ना, की आता पी-एन-जीचा ब्रँड आहे किंवा वगैरे वगैरे, की आपण कधी-कधी आपण हत्तीसारखा फील करायला लागतो आणि देन हाथी चले अपनी चाल वगैरे हा झोन नसला पाहिजे. ॲज ए काय ओनर ऑफ एनी बिझनेस किंवा ॲज ए CEO म्हणू आपण की जो शो रन करतोय त्यांनी हा, जरी तो हत्ती असेल तरी त्यांनी हा जर विचार केला तर प्रॉब्लेम आहे. म्हणजे मी स्वतः थोडासा फुटबॉल फॅन आहे. तर मी ॲक्च्युली लीग गेमसारखं मी हे करतो. म्हणजे काय म्हणणार की नॉकआउटवाला झोन नसतो बिझनेसमध्ये. इट इज लाईक प्रोलॉंग्ड प्रोसेस. अनेक मॅचेस खेळायच्यात मला वगैरे वगैरे वगैरे. आणि तुला हे नाही माहिती की बाकीच्या टीम काय अडॅप्ट करतायत. सो तुझे कॉम्पिटिटर कसे काय अडॅप्ट करतायत यू डोंट नो. सो यू हॅव टू बी व्हेरी मच अवेअर ऑफ युअर सेल्फ. तुम्हाला अवेअर ऑफ त्यांच्यासुद्धा अवेअर असलं पाहिजे. आणि याच्यातून मार्ग काढण्यासाठी तू सिलेक्टिव्ह लर्निंग करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. मग त्याच्यामध्ये जसं तू म्हटलं की तुला ॲनालिटिकल माहिती आहे, मग ते प्लस माझे आहेच आहेत. मग माझे मी कुठे मायनस आहे मग मी किंवा मला फॅशनमधलं जास्त माहिती नाही. तुझं मला बघितलं तर मी काही घालत आहे, माझ्या सोन्याची कुठली वस्तूही माझ्या आजूबाजूलाही दिसणार नाही तुला. बट द गुड पार्ट मी बिझनेस तो करतो आहे ना, तर मग मला त्यातली 100% माहिती पाहिजे असणं गरजेचंच आहे. सो त्याच्यावरच बेसिकली हां. ते खूपच महत्त्वाचं आहे. कारण का बऱ्याचदा असं होतं की आपण ज्या धंद्यात काम करतो त्या धंद्यातलं काही पार्ट्स असतात ज्या माहिती नसतात. ते कसे लोकांना म्हणतात म्हणजे देर आर डिफरंट स्कूल ऑफ थॉट्स की मग त्याच्यात तुम्ही समजून त्याच्यासाठी तुम्ही हायर करा. पण त्याच्यातलं तुम्हाला कळणंही गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी सिलेक्टिव्ह लर्निंग ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे. ज्यावेळेला मला हे कळतं की यार मला अशी एखादी अपॉर्च्युनिटी मिळणार आहे की ज्या ठिकाणी मला खरंच एक बेबी ब्रँडला एका सर्टन लेवलपर्यंत नेण्याचा चान्स मिळणार आहे, तर आय शुड बी रेडी फॉर दॅट. म्हणजे मी गेली 7-8 वर्ष काम करतोय म्हणून गाडग्यांनी माझ्यावर आता विश्वास ठेवला आणि त्यांनी मला दिलं करायला, म्हणून मग मी लगेच लेडबॅक होणं हा सगळ्यात चुकीचा डिसिजन ठरला असा. ते ठरल्या मी पहिला डिसिजन घेतला की मला शिकावं लागणार आहे, 1-1.5 वर्षाचा कोर्स करावा लागणार आहे मला, आणि ते झाल्यानंतरच इट इज पॉसिबल फॉर मी की मी खरंच काहीतरी करतोय, त्याला काहीतरी अंडरलाईंग काय म्हणणार थेरम्स आहेत, काहीतरी अंडरलाईंग लॉजिक आहेत की मी वाय एम टेकिंग दीज डिसिजन्स आणि वगैरे वगैरे. आणि म्हणूनच MBA आलं की आय शुड बी रेडी. मग त्याच्यातून पण आलेला अवेअरनेस हा वेगळाच असतो. किती रॅशनॅलिटी तू वारंवार सांगतोस ते मला फार इंटरेस्टिंग वाटतं. कारण का बऱ्याचदा धंदा म्हणलं की पॅशन आणि ह्याच पद्धतीने कुठेतरी बोललं होतं की मनात वाटतं ते करा आणि मला आवडतं ते मी करणार. आणि अर्थात ते बरोबरच आहे, पण त्याच वेळेला लॉजिकल त्याला बेस असणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी कुठेही कमीपणा न ठेवता शिकायला लाज नाही वाटली पाहिजे. ते खूपच इन्स्पायरिंग वाटतं मला. आणि मला मगाचपासून आपण बोलतो त्या मुद्द्यावरती मला एक जाणवलं की तू अजूनही एका ठिकाणी एम्प्लॉईज आणि त्याच वेळेला तू इंट्राप्रेन्युअर पण झालायस. तर बऱ्याचदा आपल्याकडे एंटरप्रेन्योरशिप म्हटलं की जॉब सोडून झिरोपासून सुरुवात करायची, ही कॉन्सेप्ट खूप जास्त प्रज्वलित झाली आणि ती वारंवार बोलली जाते. तर
तेव्हा एंटरप्रेन्योरशिप हा ऑप्शन कसा असतो आणि त्याच्यासाठी काय करावं लागतं? कारण प्रत्येकाला तो जॉब सोडून करणं हे शक्य नाही आहे बरोबर. आणि प्रत्येकाला म्हणजे हे माझ्या आयुष्यातही बऱ्याचदा घडलं की एम्प्लॉयरला ते नाही पिच करता आलंय किंवा पिच केल्यानंतर ते कुठेतरी अशा लेवलला कन्व्हिक्शन आलं की तोपर्यंत वेळ गेलेली असते. हाऊ डिड यू मॅनेज दॅट आणि ते कसं एस्टॅब्लिश कारण तो ट्रस्ट कसा गेन करायचा बरोबर. आणि ते पिच कसं करायचं? बरं. सो मला सगळ्यात महत्त्वाचं हे वाटते, की पहिले तुम्ही त्या पर्टिक्युलर ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, म्हणजे मी समजा एखाद्या कंपनीत काम करतोय, तर तुम्ही ॲटलिस्ट त्या कंपनीमध्ये खरंच या पोझिशनला पोहोचला आहात का, की तुम्ही त्या कंपनी व्यतिरिक्त आयडियाज पिच करू शकताय का? म्हणजे आपल्याकडे मराठीत म्हण आहे अर्ध्या कुंडानी पिवळवणं वगैरे, तर तसं नाही आहे ना. हे कुठेतरी आधी इंट्रोस्पेक्ट करणं गरजेचं आहे. आणि मी तुला म्हणतो ना, 2017-18ला गाडगे हसून हो हो ठीक आहे म्हणाले आणि ते फार गरजेचं होतं. त्यावेळेला मला कळलं की नाही, मी पूर्णपणे तयार नाही आहे. कारण हे बघ, आयडियाज ह्या छानच असतात, म्हणजे त्याच्यात काहीच नाही की कोणीतरी म्हणलं की मी काहीतरी पॅराशूटवरून उडी मारतो तर भारीच वाटतं ऐकायला. मी तयार आहे का त्याच्यासाठी, हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि ती तयारी जोपर्यंत होत नाही आहे तुमची, तोपर्यंत ती आयडिया पिच करणं किंवा तुम्ही शेवटी काय आहे की एक प्रत्येक गोष्ट करण्यासाठी तुम्ही काहीतरी एका सर्टन लेवलपर्यंत कमवणं गरजेचं आहे. तो ट्रस्ट पहिल्यांदा सगळ्यात पहिले इम्पॉर्टंट आहे आणि तो ट्रस्ट हा फक्त कामातून आणि रिझल्टमधनं येतो. सो बेसिकली जर तुम्हाला तुमच्याच ऑर्गनायझेशनमध्ये अशा प्रकारे काही तुमचं ओन P&L क्रिएट करायचं असेल की बाबा एक वेगळीच मला प्रॉडक्ट लॉन्च करायचं आहे आणि आय टेक केअर ऑफ एव्हरीथिंग, तर मला असं वाटतं की हे पॉसिबल आहे. पण पहिल्यांदा तुम्हाला जे डेझिग्नेटेड काम दिलेलं होतं त्याच्यामध्ये तुम्ही खरंच A1 लेवलला काम केलं आहेत का, डिलेवरीज दिलेल्या आहेत का, आर दे ट्रस्टिंग यू, आर दे आस्किंग यू फॉर तुमचे काय ओपिनियन्स आहेत त्यांच्या डे टू डे. तर तुम्हाला तो एक फील येतो की ओके ठीक आहे, ही इज ट्रस्टिंग माय वर्ल्ड. ॲटलिस्ट काही ना काहीतरी लेवलला कन्सल्टेशन माझं उपयोगी पडतं आहे. आणि त्यावेळेला तुम्हाला कुठेतरी ही आयडिया येते की हो, नाऊ माझ्या शब्दाला खरंच काहीतरी अर्थ आहे आणि दॅट इज द टाईम वेअर यू शूड ॲक्च्युली पिच दिस आयडिया. आणि शेवटी समोरचा हा इन्व्हेस्टरच आहे त्या बिझनेसमधला, तर त्याला जर तुम्ही अशा प्रकारे कुठली आयडिया देणार असाल की ज्याच्यामध्ये त्याचा फायदा होणार आहे, त्याची प्रॉफिटेबिलिटी वाढणार आहे, त्याच्याकडे येणारे इन्कम वाढणार आहे, तो कोण नाही म्हणणार आहे. प्रत्येकाला जास्त पैसे कमवायचे ॲज एन एम्प्लॉई, तुलाही कमवायचे आणि तसे त्यालाही कमवायचे. सो नाही म्हणण्यासाठी काही कारणच नाही जर तू इतकी चांगली आयडिया त्याला पिच करतोय. बट ती आयडिया पिच करण्यासाठी एक सर्टन लेवलची ट्रस्ट तुला एम्प्लॉयर किंवा ओनरचा गेन करावा लागतो आणि दॅट ट्रस्ट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. आणि तो ट्रस्ट हा फक्त कामातून आणि डिलिव्हरीजमधनंच येतो, स्टोरीजमधनं येत नाही. साधारणतः जेव्हा या पद्धतीचं डिस्कशन होतं आणि मी बऱ्याचदा बोललो माझ्या मित्रांसोबत, कलिगसोबत, तेव्हा हे होतं की अरे पण त्यांनी आयडिया चोरली तर, कारण भीती वाटते. बरोबर. तेव्हा काय, कारण का साधारणतः ती कुठेतरी इन्सिक्युरिटी असते ना की पिच करणं. त्यांना काय गरज आहे, त्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांच्याकडे रिसोर्सेस आहेत, त्यांच्याकडे माणसं आहेत, ते मला न घेता करून टाकतील, मग मी नाहीच करत. मला नाही वाटत रिस्क शिवाय कुठलं काम होतं जगात, कुठलंच काम. म्हणजे तू गाडी काढून मी इथे आलो तिथपर्यंतही 100 रिस्क आजूबाजूला येऊन गेले असेल, त्यामुळे ही रिस्क तुला घ्यावी लागेल. द पॉईंट इज की यू आर नॉट फ्रॉम बिझनेस फॅमिली, बट तुला बिझनेस करायचा आहे. तर पहिली तू हीच रिस्क घेतो की माझं रक्तात बिझनेस नाही आहे, पण आय वॉन्ट टू बी अ बिझनेसमन. इथे तर पहिली रिस्क तू घेतलेलीच आहे. मग थोडंसं तुला म्हणजे ती रिस्क तुला थोडीशी डोक्यात ठेवावी लागते. हे होत असतं असेलही बाजारामध्ये, म्हणूनच याच्याबद्दल बोलला तर. पण आता तुला एक थोडासा माझा एक पैलू माहिती आहे, मी लिखाणाचंही काम करतो. मग उद्या मी एखादा लेखक म्हणून एखादी संहिता कुठे घेऊन जात असेल तर मी हा विचार जर करत बसलो की मी एखाद्या प्रोड्युसरकडे गेलो, त्याला ती कन्सेप्ट आवडली आणि त्यांनी उद्या दुसरंच त्याचं नाटक पिक्चर करून टाकलं तर काय, आणि म्हणून मी जर बसून राहिलो तर काहीच होणार नाही. सो सेम आहे या ठिकाणी की ती आयडिया आहे, त्या आयडियाला पोषक वातावरण मिळणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि हे जर पोषक वातावरण, यू आर ॲश्युअर्ड ऑफ इट की हे पोषक वातावरण या काय फायनान्सरकडे आहे किंवा या ओनरकडे आहे, तर देन यू हॅव टू ट्रस्ट दॅट ओनर. कारण तू असं एक्सपेक्ट करतो की त्यांनी तुला उद्या तुझ्यावर ट्रस्ट करावा ना. तू आज ट्रस्ट करायला जर मागे हटतोय तर त्यांनी काय ट्रस्ट करावं तुझ्यावर. इट इज म्युच्युअल बेसिकली. तू मला ट्रस्ट गेम खेळतो तसं एक्झॅक्टली. सो तू त्यांना जेव्हा समोर जाऊन म्हणतो की मला तुमचे 20-30 कोटी रुपये हवे, तू म्हणतो की मला तुमच्यावर विश्वास नाही पण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला पाहिजे. हा इतका इलॉजिकल आहे. त्यामुळे थोडासा तो रिस्क गेम आहे, ते सुद्धा रिस्क घेतातच येणार. त्यांनी कमवलेले हार्ड अर्न 20-30 कोटी रुपये तुला जर ते देत आहेत, ब्रँड व्हॅल्यू. आज PNGच्या बाबतीमध्ये ते होतं की तो कॉल गेला गाडग्यांनी सुद्धा वेळ लावण्याचं कारण सुद्धा तेच होतं की यार 200 वर्ष झाले आम्ही प्रेशर, तू मग अशी म्हटलं असं प्रेशर ज्वेलरीमध्ये काम करतोय, मी फॅशन ज्वेलरीमध्ये जातो, तर 100 विचार त्यांना 6 जनरेशननी माझ्या केलेला आहे या प्रकारचा बिझनेस, तर हा येणारच आहे. सो हा ट्रस्ट आहे, हा म्युच्युअल आहे. रिस्क आहे, ही सुद्धा म्युच्युअल आहे.
मी माझी आयडिया देतो, तुम्ही तुमचे पैसे देणार. त्यावेळेला तुम्ही माझ्यावर 100% ट्रस्ट करणं जर अपेक्षित आहे, तर मी आता तुमच्यावर 100% ट्रस्ट करणंच अपेक्षित आहे. आणि जर तुम्हाला तो ट्रस्ट नसेल, देन बेटर डू नॉट पिच दॅट आयडिया टू दॅट पर्सन, की तुम्हाला जर त्या माणसाविषयी इतका प्रॉब्लेम आहे. कारण मी माझे वडील असतील, अजित काका जेव्हा बोलतो, जनरली बिझनेस हा माणसांमध्ये होतो असं आमचं स्पष्ट मत आहे. ब्रँड्सपेक्षा सुद्धा माणसांमध्ये. असे अनेक ब्रँड्स माहिती आहेत की त्या ठिकाणची माणसं बदलली आणि नंतर तो ब्रँड उत्तम असून सुद्धा चांगल्या प्रकारे परफॉर्म करू शकला नाही. कारण जनरली बिझनेस हा माणसांमध्येच होतो. मग तो एम्प्लॉई असू दे किंवा दोन असे असतात की फॉर एक्झाम्पल एखादी एजन्सी माझ्यासाठी काम करते, तिथला जो रिप्रेझेंटेटर असतो तो माझ्यासाठी ती एजन्सी असते. तर तो हल्ल्यानंतर त्याची येणारी सर्व्हिस आणि या सगळ्या गोष्टी सुद्धा कळतात ना रे. त्यामुळे बिझनेस हा माणसावर आहे. जर ज्याच्यात तू पिच करतो आयडिया त्याच्यावर जो विश्वासच नाही, तर तू पहिले आयडिया पिचच नाही केली पाहिजे. आणि तो सुद्धा तुझ्यावर पैसे लावतोय ना, आयडिया तुझी उत्तमच होती, पण तुझ्यावर पैसे लावतोय म्हणजे त्याला असं वाटतंय की तू दिलेल्या पैशाचं चांगलं चीज करशील, आणि म्हणून तो सुद्धा माणसावरच पैसे लावतो. बरोबर. सो माणूस हा जो गोष्ट आहे ही कुठेही सबस्टिट्यूट होऊ शकत नाही. खूप सुंदर सांगितलंस तू की माणसावरती पैसे लावतात माणसं, कारण का ती आयडिया कोणी आयडिया ही तूच एक्झिक्यूट करू शकतोस म्हणून तुझ्यावरती विश्वास आहे आणि म्हणून पैसे लावले. ते खूपच हा, कारण फॅशन ज्वेलरीचा बिझनेस करूयात ही अशी नॉवेल्टी नाही आहे. म्हणजे या आयडियामध्ये म्हणून नॉवेल्टी नाही आहे. त्याच्यामध्ये काही न्युअन्सेस असे असतील की मी जे म्हणतो की मी 2 महिन्यांनी बदलेन, ते बिझनेस करण्याची पद्धत आहे. ती अजून याच्यातून चांगल्या चांगल्या पद्धती असतीलही, नाही याच्यातला भाग नाही. आणि लोक येतही असतील, लोकांना पिचही करत असेल, पण समोर ते मटेरियलाइज का होत नाही? कारण तो ट्रस्ट गेम अजून कम्प्लीट झालेला नाही आहे. ज्या वेळेला तो कम्प्लीट होतोय ना, मग इट हेल्प्स बेसिकली. किती महत्त्वाची क्लॅरिटी दिलीस, कारण का बऱ्याचदा बिझनेस पिच नंतर कुठंतरी एक निगेटिव्हिटी तयार आहे. मी सेम आयडिया दिली, माझ्या बाबतीत घडलंय की कित्येकदा मी काही क्लायंट्सना पिच केलेल्या त्या आयडियात आणि त्या वर्क नाही झाल्या आणि नंतर 3 महिन्यानंतर दिसतं की तीच आयडिया कुठेतरी मे बी आय फील देअर की मी तो ट्रस्ट नाही तयार करू शकलो. सो आय शुड टेक इट ऑन माय चिन की ओके, नाही झालं ना, नेक्स्ट टाइम मी तो ट्रस्ट बिल्ड केला पाहिजे जेव्हा कधी मी आयडिया सांगतो. ते फारच ते मला पर्सनली ती खूप क्लॅरिटी म्हणून महत्त्वाची वाटते. आणि तू बघा सो आपण मला तुझ्या प्रत्येक उत्तरात पुढचा प्रश्न सुद्धा चालला, फारच मजा येते मला त्याच्या. की तू शिस्त म्हणालास, स्वयंशिस्त म्हणालास, स्टार्टअप म्हणलं की सगळं फ्री फ्लोईंग असतं, इन्फॉर्मल असतं, मनाला येईल तसं, असं काहीतरी एक आयडिया तयार झाली आहे. शिस्तीची गरज सांगशील का? कारण का तू मगाशी म्हणतो की फायनान्शियली तुम्ही इतके इक्विप्ड आहात आणि इतकं शिस्त लागलं की तुम्ही फायलिंग करताय आणि तुम्ही BSc SME वरती लिस्टेड आहात. बरं. शिस्त याला तर काही सबस्टिट्यूशन नाही रे. म्हणजे कन्सिस्टन्सी आणि शिस्त या 2 गोष्टी तुम्हाला लागतातच. आणि जेव्हा तुला बिझनेस करायचा आहे, तर तू शिस्त ही प्रत्येक गोष्ट आहे. म्हणजे शिस्त म्हणजे सकाळी 10ला येणं आणि 6ला जाणं याला नाही शिस्त म्हणते मी. तू ते 10 ते 6 मध्ये काय करतोस याला शिस्त म्हणतोय. तू 10 ते 6 मध्ये असं असेल की बाबा तुझं काम 4 तासाचं असेल, ठीक आहे, तुझं जे डेली काम आहे ते 4 तास आहे. आता 4 तासाचं काम एम्प्लॉयरनी तुला दिलेलं नाही आहे, तर त्या 4 तासामध्ये तू काय करतोस ही पण शिस्त आहे. कारण आज मी एखाद्या बिझनेससाठी काम करतो, मला कुठलं तरी डोमेन दिलेलं, असं प्रोक्युअरमेंटचं डोमेन दिलं आहे, मार्केटिंगचं डोमेन दिलं आहे. मी ना आज 4 तास काम करतो माझं, मग 4 तास आज माझा मूड नसतो, मग मी टर्म करतो, मग मी दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये जातो, त्यांच्याशी गप्पा मारतो, मग त्यांचाही मूड घालवतो वगैरे वगैरे वगैरे, हे सगळं करतो. सगळ्यात पहिले ॲज अ ऑन्टरप्रेन्युअर किंवा जर तुम्ही खरंच डिसिजन मेकिंग ऑथॉरिटी म्हणून एखाद्या ठिकाणी बसलेला असाल ना, सगळ्यात पहिले हे डोक्यात आपण आणलं पाहिजे की आपल्या मूडनुसार बिझनेस चालत नाही. ठीक आहे, मूड स्विंग्स बिझनेसला नसतात, ते तुम्हाला असतात. बिझनेस हा त्याच्या एका रुटीनाइज पद्धतीने चाललेला गोष्ट आहे आणि तुमच्या मूड स्विंगनुसार तुम्ही बिझनेस करायचा नसतो. कंपनी इज एन आर्टिफिशियल पर्सन. कम्प्लिटली म्हणजे कंपनीज ॲक्टमधली डेफिनेशन आहे, इट इज अन आर्टिफिशियल पर्सन. आर्टिफिशियल हा खूप इम्पॉर्टंट शब्द आहे त्यातला. सो तो चिरतरुण आहे आणि ती कन्सिस्टंटली घेतलं पाहिजे. म्हणजे माझा आज मूड नाही आहे म्हणून मी आज काम नाही करत, इथे म्हणजे तुम्ही 0 मार्क, म्हणजे ॲज ए डिसिजन मेकर तुम्हाला 0 मार्क मी देईन त्या केसमध्ये. कारण तुम्हाला ते एक वेगळं करता आलं पाहिजे. आणि मग ही जे काही थोडेसे टर्न करणारी एम्प्लॉईज असतात त्यांचं सांगतो, वर्षाच्या अखेरीला ते जाऊन म्हणतात की अरे आम्ही बरं काम केलं, की इतकंही काही वाईट काम केलं नाही, तर तो मग तुम्ही आम्हाला कन्सिडर करा, हा त्यांचा झोन असतो. माझा एक्झॅक्टली उलटा प्रश्न आहे. मी एक एम्प्लॉई आहे, म्हणजे मी काही असं माझ्याही बाबतीमध्ये उद्या जर मी 95% काम केलं तरी आपण म्हणतो की 95% इज नॉट बॅड. आता उद्या जर माझा 10 लाख रुपये CTC असेल आणि कंपनीने जर मला 9.5 लाख रुपये दिले वर्षाच्या अखेरीला आणि ते म्हटलं की नॉट बॅड ना, 95% दिले की पैसे, चालणार आहे का तुला? नाही, तुला ते पैसे मात्र 100% हवेत ना, मग तू 100% डेडिकेशन करणं गरजेचं. आणि याला शिस्त आणि कन्सिस्टन्सीला ऑप्शनच नाही. त्यामुळे तू जे काही तिथे 8 तास बसतोय, तुला जो काही डोमेन दिला आहे, इदर यू डू युअर वर्क,
किंवा तू हे तरी प्रयत्न कर की मी जे काही काम करतोय ते उत्तम प्रकारे करण्यासाठी काही मला नवीन नॉलेज गेन करता येत आहे का त्याच्यासाठी कर. जर नाही तर तुझ्या कुठल्या डिपार्टमेंटबद्दल कॉम्प्लिमेंटरी वर्क असेल तर त्याच्यामध्ये तू काहीतरी वर्कआउट करण्याचा प्रयत्न कर. आजचं काम संपलं असेल तर उद्या काय करता येईल याच्यासाठी प्रयत्न कर. आणि हेच कंटिन्युअस बेसिसवर करणं म्हणजे बिझनेस आहे. म्हणजे आज मी एक शॉप ओपन केलं तर झालं बाबा या वर्षाचे 10 शॉप्स ओपन झाली, तर उद्या मग काही नाही आता झालं या वर्षाचं, असं करून नाही चालत. आता मला पुढल्या वर्षाचं प्लॅनिंग सुरू करावं लागेल. आणि ही शिस्त तुमच्या विचारांमध्ये आणि ही कन्सिस्टन्सी तुमच्या वागण्यामध्ये ही याला सबस्टिट्यूशन नाही. जर तुम्हाला खरंच सक्सेसफुल व्हेंचर जे सारखं थ्रायविंग सारखं चर्चेमध्ये राहणार आहे, खरंच काही ना काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन करणारं तयार करायचं असेल तर. मला जेवढे नवा व्यापारचा एपिसोड झाला त्याच्यातनं मला एक 100% कळलेलं सत्य आहे की जसं म्हणतात की सोल्जर इज नेव्हर ऑफ ड्युटी, तसं एंटरप्रेन्योर इज नेव्हर ऑफ ड्युटी. तो 24 तास त्या माइंडसेटमध्येच असणार आहे, गरजेचंच आहे. गरजेचं. त्याशिवाय सस्टेनेबिलिटी नाही आहे. कारण आपण मगाशी पण जेव्हा बोलत होतो तेव्हा सस्टेनेबिलिटी हा खूप महत्त्वाचा मुद्दा तू सांगितलास की बऱ्याचदा आपण आयडिया छान येतात पण ते सस्टेनेबल आहेत का. बरोबर, खूप इम्पॉर्टंट. ते कसं शोधायचं. मी थोडंसं दोन आता मगाशी तुझ्या एका प्रश्नामध्ये अजून एक मला उत्तर द्यायचं तर ते की तू म्हणतोयस ना एंटरप्रेन्युअर कंटिन्युअसली ऑन मला जर विचारशील ना तर एम्प्लॉईसुद्धा असतात आणि एम्प्लॉईने असावं सुद्धा. म्हणजे मी मगाशी मगाचा प्रश्न जो होता की ज्याच्यामध्ये म्हटलं की अरे कसं तुझी आयडिया त्यांनी ॲक्सेप्ट केली, त्याच्यामागे कारण होतं की एक एम्प्लॉई होता की तो तेवढाच अवेअर होता जेवढा त्याचा एम्प्लॉयर अवेअर होता ऑफ द बिझनेस. त्याच्याही डोक्यामध्ये कंटिन्युअसली त्या बिझनेसबद्दल खरंच तसे सगळे विचार चालू होते. आणि हे खूप शक्य आहे. म्हणजे जर इफ यू क्रिएट सच अ एन्व्हायरमेंट इन युअर ऑर्गनायझेशन की ज्या ठिकाणी तो एम्प्लॉई वातावरणच त्याला भाग पाडतं की अरे तू विचार केला पाहिजेस कंटिन्युअसली ऑब्व्हियसली कोणी कंटिन्युअसली विचार करत नाही, पण अपॉर्च्युनिटी म्हणजे इंस्टाग्रामची फीड बघत असताना पोस्ट बघत असताना त्याला वाटलं पाहिजे अरे हां अशी जाहिरात माझी झाली पाहिजे. असे माझे काही एम्प्लॉईज आहेत की जे मला इंस्टाग्रामवर फॉरवर्ड्स करतात की सर आपण असं काही करू शकतो का, असा काही प्रॉडक्ट आणू शकतो का. आणि हे रेग्युलरली होते. बरं टीम खूप मोठी नाही आहे, एक 50 जण 30-35 जणांची टीम आहे आणि काही शॉपमध्ये आपले एम्प्लॉईज आहेत वगैरे वगैरे. तर त्या सगळ्यांबरोबर मी कनेक्शनमध्ये आहे आणि ही सगळ्या लोकांशी असंच कनेक्शन आहे की आय एम वेलकमिंग देअर आयडियाज. सो ते कंटिन्युअस बेसिसवर हे पाठवत आहेत आणि हे कल्चर खूप इम्पॉर्टंट आहे. कारण एक माणसाने एका दिशेने विचार करणं आणि 100 जणांनी वेगवेगळे इनपुट्स देणं, तर 100 जणांनी इनपुट्स दिल्यानंतर आपण जास्त पेसनी पुढे जाणार. सो हे फक्त एम्प्लॉयरचं काम नाही आहे, तर माझं असं म्हणणं आहे की एम्प्लॉईचंही काम आहे आणि ते करतातही, पण तुला तसं ते पोषक वातावरण त्यांना देणं गरजेचं आहे. सो दॅट इज देअर. अँड तू आय थिंक मी क्वेश्चन मिस केला तुझा कसं सस्टेनेबिलिटीचा होता. सो बिझनेस आत्ताचं जे स्टार्टअप कल्चर आहे तो म्हणजे तो चायना मालवाला झोन आहे. चले तो शाम तक नेतो काय वॉटर म्हणतात त्या झोनमध्ये. तर ते कधीच मला वाटत नाही की सक्सेसफुल झोन आहे. कुठलाही डिसिजन मेकिंग तुझं काहीही डिसिजन मेकिंग असू दे, भलेही की बाबा उद्यापासून मला एखाद्या एम्प्लॉईला घ्यायचं आहे, पासून नवीन प्रॉडक्ट लाईन सुरू करायची आहे, पासून नवीन दुकान सुरू करायचं आहे, याचा जर तू विचार केला तर इट हॅज टू बी सस्टेनेबल इन नियर फ्युचर. आज गरज आहे च्या बरोबर उद्या पण त्याची गरज राहणार आहे का, हे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मी एखादा बिझनेस आत्ता काहीतरी कोविड झाला आहे म्हणून एखादा बिझनेस मी एखादा ओपन करायला गेलो, पण कोविड काय आयुष्यभर राहणारी सिच्युएशन नाही आहे, ती कुठे ना कुठेतरी निघून जाणार आहे. सो त्या क्षणाला तो इम्पॉर्टंट होता बिझनेस, नाही म्हणत नाही आहे मी, पण त्याची सस्टेनेबिलिटी नाही आहे. सो कुठलाही डिसिजन मेकिंग करत असताना तो आजचा आणि उद्याच्या दोन्हीच्याही गरजा पूर्ण करणार असेल तर त्याला ती सस्टेनेबिलिटी मिळते. बरेचसे बिझनेस कोविडमध्ये असेच क्रम्बल अप झाले जे म्हणजे तेव्हाची गरज होती, मी नाही म्हणत नाहीये, पण ऑब्व्हियसली त्यांनी विचार असा नव्हता ना केला की मी 2 वर्ष बिझनेस करणं बंद करेन. त्यांनी विचार काय केलेला की मी आता बिझनेस सुरू करेन आणि हा चिरतरुण काळ म्हणजे पुढे चालू राहील. तर माझं असं म्हणणं की कुठली बिझनेस आयडिया ही फक्त त्या पिरियडपुरती, त्या वर्षापुरती, पुढल्या 2 वर्षांपुरती व्हॅलिड आहे का इट विल बी व्हॅलिड फॉर. सो वेन वी टॉक अबाउट फॅशन ज्वेलरी, तो आत्ता आमचा हा झोन आहे की फॅशन ज्वेलरी इज हिअर टू स्टे. हे कन्झम्पशन पॅटर्न्स हे जास्तीत जास्त फॅशन ज्वेलरीकडे येणार आहे. सो आजची आणि उद्याची हे दोन्ही गरजा आपण या पर्टिक्युलर व्हेंचरमधून कंप्लीट करू शकणार आहे. म्हणून एवढा सगळा आपण हे केला की नवीन कंपनी घेतली आणि त्याचं एक ओन ग्रोथ आणि ओन स्टोरी सुरू केली आपण त्या ठिकाणी. मला 2-3 मुद्देच आता शेवटचे राहिले, त्याच्यात मला इच्छा आहे की तुझ्याकडनं जाणून घेण्याची. एक म्हणजे तो दोन्ही ब्रँड्ससोबत म्हणजे PNG बायसन्स आणि गार्गी ह्या 2 ब्रँड, एका ब्रँडमध्ये तू को फाउंडर आहेस, एका ब्रँडमध्ये तू एम्प्लॉई आहे. तर या दोन्हीच्या मार्केटिंगची जबाबदारी पण तुझ्यावरतीच आहे. सो
त्या मार्केटिंगमध्ये हाऊ डू यू डिफरन्शिएट आणि काय गोष्टींनी तुला दिसतंय की गेल्या 10 वर्षात इव्हॉल्व्ह झाल्यात, काय काय गोष्टी बदलल्यात मार्केटिंग म्हणून? बरं. सो गार्गीमध्ये मला ब्रँड एस्टॅब्लिश करणं हा सगळ्यात मोठा टास्क आहे. आणि PNGमध्ये मला जी ब्रँड एस्टॅब्लिश करण्याची अजिबातच गरज नाही आहे. सो त्या ठिकाणी सस्टेनेबिलिटी आणि न्यू ऑफरिंग्स याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. TG कम्प्लिटली वेगवेगळे आहेत दोन्हीचे. जसं मी मगाशी म्हटलं की TG वेगळा आहे म्हणूनच ही पूर्णपणे नवीन कंपनी आणि हा सगळा झोन. बरोबर. सो हे लिटरली आपण रोल प्ले म्हणतो ना, की तू या ऑफिसमध्ये बसल्यानंतर मी अचानक अशी स्टोरी शोधायला लागतो की ज्याच्यामध्ये कुटुंब वत्सल असं सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि इकडे आल्यानंतर मी पूर्णपणे ते कुटुंब पद्धतीचा वगैरे विचार करणं बंद करतो. सो आय थिंक हे ॲज ए काय परत मी तुला म्हटलं असं की ॲज एन एम्प्लॉई तुला तो प्ले करता आला पाहिजे रोल की ओके ठीक आहे, करंटली मी या TGसाठी, या ब्रँडसाठी आणि या पिरियडसाठी, या सिझनॅलिटीसाठी विचार करतो आहे आणि दॅट्स हाऊ यू क्रिएट युअर ओन मार्केटिंग कॅम्पेन आणि त्याच्यानुसार करतो. मी जसा गार्गीमध्ये येतो तेव्हा मी बरोबर उलटा त्याचा विचार करायला लागतो की आता मला सगळ्यात पहिले की ब्रँड काय आहे हे लोकांपर्यंत त्यांना अवेअर करणं. सो कम्युनिकेशनची माझी पद्धत बदलते, कम्युनिकेशनचे मे बी काय म्हणणार तू मीडियम्स बदलतात आणि सो बेसिकली खूप डायनॅमिक प्रोसेस आहे. पण मला स्वतःचा थोडासा प्रॉब्लेम आहे की मला एका टाईपचं काम करायला कंटाळा येतो. तर माझ्यासाठी हे थोडंसं कॉम्प्लिमेंटरी आहे की मी जरा थोडंसं वेगवेगळ्या प्रकारचं काम करत आहे आणि थँक्यू परत एकदा ओनर्स आणि CEOना, कारण त्यांनी अलाव केलं रे. कारण असं मला करायचं आहे म्हणून मी कुठे गेलो तर मे बी नाही मला करू देणार. सगळीकडे हे शक्य नाही आहे, सगळे एम्प्लॉयर काही हे करू देतील अशातलाही काही भाग नाही. पण हे करायला मिळतं आहे हे सुद्धा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. पण जसं तू म्हणलास की एक मार्केटिंग म्हणून जर विचार केला तर कम्प्लिटली ट्रॅजेक्टरीज वेगळ्या आहेत. PNGचं एक वेगळ्या ट्रॅजेक्टरीने चाललेलं आहे कारण त्यांचा पुढल्या 5 वर्षात काय करायचं हे त्यांचं एक वेगळं विजन आहे. PNGचं स्वतःचं एक वेगळं विजन आहे, गार्गीचं एक स्वतःचं विजन आहे की मला पुढल्या 5 वर्षात काय. इथे खूप जास्त ॲग्रेसिव्ह एक्सपान्सिव्ह या झोनमध्ये आहे. इकडे सस्टेनेबिलिटी प्लस एक गुड लेवल ऑफ काय एक्सपान्शन, डिसेंट लेवल ऑफ एक्सपान्शन हे झोन्स आहेत. सो ते बघता त्याच्यानुसार ते बेसिकली डिफरन्शिएट करणं गरजेचं आहे आणि थँक गॉड की टीम्स चांगल्या आहेत फ्रँकली. कारण गार्गीचं तू ह्याच्यात म्हणलं की ॲग्रेसिव्ह आहेत. सो जेव्हा एक्सलरेटरवरती पाय असतो तेव्हा ह्या स्पेसिफिक टाईपच्या बिझनेसमध्ये जेव्हा हायपर ग्रोथ झोनमध्ये असतो तेव्हा 2 भीती असतात की एकतर तुला ब्रँड एस्टॅब्लिश करायचा आहे आणि तुला सेल्समध्ये नंबर दाखवायचे आहेत. आणि हे द्वंद्व कसं सॉल्व्ह करायचं? कारण सतत भीती असते की मी माझा ब्रँड एस्टॅब्लिशवरती पैसे टाकू का मी ROI वाल्या म्हणजे मी डिजिटल मार्केटिंग लीड कॅम्पेनच्या ॲड्स रन करू का नाही. एक छान 5-10 लाख रुपये घालून एक छान लिगसी किंवा एक ब्रँड एस्टॅब्लिश करण्याची छान मोमेंटरी मार्केटिंगची ॲड करू. हे कसं सॉल्व्ह करायचं आणि किंवा ह्याचा बॅलन्स कसा साधायचा मुळात? मी फायनान्स बॅकग्राऊंडचा असल्यामुळे कंपनी सुरू करताना पहिला सगळ्यात इम्पॉर्टंट मुद्दा मी असा ठेवला की मी ऑपरेटिंग कॅश फ्लो माझा नेहमी पॉझिटिव्ह असेल आणि मी नेहमी फक्त प्रॉफिटमध्ये बिझनेस करेन. हा नक्की आहे. पहिल्या दिवसापासून प्रॉफिटेबल असलेलं व्हेंचर आहे. सो असं कधीच हा झोन नाही की कॅश बर्न मॉडेल हे कधीच डोक्यामध्ये नव्हतं. ब्रँड परत एकदा म्हणतो की ब्रँडची डेफिनेशन आहे इतकी सब्जेक्टिव्ह आहे. 2 वर्ष येऊन गेला एखादी ब्रँड किंवा नाव तर त्याला आपण ब्रँड नको म्हणायला असं माझं स्पष्ट मत आहे. आज जो ब्रँड आहे तो उद्या असेल की नाही हे जर माहिती नसेल तर तो ब्रँडच नाही माझ्या दृष्टीने. कारण ब्रँड हा कुठला असतो की ज्याच्याबद्दल बोललं जातं अनेक वर्ष, काल बोललो होतो आज बोलतो उद्या. PNG गेली 200 वर्ष बोलतोय, उद्याही आपण बोलणार आहोत. इट इज अ ब्रँड. गार्गीला ब्रँड व्हायला 2 वर्षामध्ये मी खूप जास्त वेगवेगळ्या ॲड कॅम्पेन्स केल्या, हिरोईन्स दाखवल्या, खूप जास्त कॅश बर्न केलं म्हणून मी ब्रँड झालो. ही जर हा जो मेन काय म्हणू आपण की एक थोडंसं मिसकन्सेप्शन क्रिएट झालेलं आहे. काय कारण आहे त्याला, मला अनेक कारणं आहेत त्याला. तर ते त्याच्या मागे मी पडलेलं नाही. मी परत एकदा बेसिक्सवर गेलो की ब्रँड म्हणजे काय, की जो चिरतरुण असेल अनेक वर्ष आपल्याला तो त्या ठिकाणी दिसणार आहे आणि मला सस्टेनेबल मॉडेल करायचं आहे. ही जर कंपनी पुढे 100 वर्ष चालू राहिली, त्यांनी कस्टमरच्या सगळ्या रिक्वायरमेंट पूर्ण केल्या, प्रत्येक जी काही गॅप होती ती पूर्ण केली, अफोर्डेबिलिटी ज्याची मी प्रॉमिसेस आत्ता करतोय ती सगळी डिलिव्हर केली, तर इट विल बी अ ब्रँड. जाहिरात करून ब्रँड होतो याच्या मताचा मी नाही आहे. कारण जाहिरात करून 1-2 वर्ष ब्रँड होऊ शकतो, त्याच्या पुढे काहीच नाही. किंवा वॉटेवर जोपर्यंत तुमच्याकडचे पैसे संपत नाहीत तोपर्यंत तुम्ही ब्रँड होऊ शकता. पैसे संपले की संपलं. पण जर तुम्ही सस्टेनेबली ऑर्गॅनिकली जर खरंच ब्रँड ग्रो करायचा ठरवलात ना तर इट गिव्ज यू, म्हणजे कॅरेट लेनचं सगळेजण उदाहरण देतात, तर ते आहेच यार. किती वर्ष त्या लोकांनी 10-12-15 वर्ष त्यांनी काम केलं आणि मग आज तुम्ही त्या गोष्टीला म्हणताय की बाबा ब्रँड आहे. आज आपण खूप यंग आहोत तसं बघायला गेलं तर. आपण 2 वर्षाची हार्डली आपली कंपनी आहे. सो वी हॅव अ गुड स्वीट टाईम आणि मी पूर्णपणे त्याचा वापर करतो. आणि त्याच्यामध्ये तुझे म्हटलं की सेल्स नंबर आणि नाव हे काय, तर माझं असं म्हणणं आहे की विथ सेल्स नंबर, विथ गुड प्रॉडक्ट नाव होईल.
नाव लोकांना सांगण्यासाठी म्हणून मी वेगळी जाहिरात आत्ताही केलेली नाही आणि इथून पुढेही करीन असं मला वाटत नाही. बेसिकली इट विल बी अ नंबर ड्रिवन जे काही आम्ही करतो आहे की ज्याच्यामध्ये सेल नंबर, आणि हे सेल नंबर एका चांगल्या प्रॉडक्टमधनं येत आहेत. म्हणजे ते फक्त दिसायला छान आहे या येताना वेगळंच काहीतरी आलं वगैरे या झोनमधलं आपलं नक्कीच प्रॉडक्ट नाही आहे. सो याच गोष्टींकडे पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन आहे. सो दो ॲग्रेसिव्ह वी आर ॲग्रेसिव्ह ऑन नंबर्स. नंबर ट्रान्सलेट व्हायला लागतील, कस्टमर एक्सपेक्टेशन कंप्लीट होतील आणि इट विल कन्वर्ट इन टू अ ब्रँड इमेज, आणि ती ब्रँड इमेज पुढे कॅरी करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. वाव! इतका एक छान असा सुंदर मार्केटिंगचा एक लेसन झाला गेल्या 2 मिनिटात आणि खूप गरजेचं आहे कारण का आणि मला याच्यावरून या मुद्द्यावरती यायचं की जनरली एक टिपिकल माहीत नाही हे कुठून आलेलं नोशन आहे, का आहे नोशन आणि आत्ता का आहे 2023 मध्ये ते जिवंत काय की मराठी माणसाला धंदा जमत नाही, मराठी माणसाला बिझनेस कळत नाही. आत्ता तू जे काय बोललास तूही मराठी माणूसच आहेस आणि तू अगदी इत्तंभूत नंबर घणो धंदो घणो बिझनेस या झोनमध्ये जाऊन तू सगळा धंदा इत्तंभूत समजावून सांगितलंस. बरोबर. हे का नोशन तयार झालंय? हे मलाही म्हणजे माहिती तू ज्या नाही. 200 वर्ष जगलेल्या मराठी बिझनेस म्हणजे भारतात जे काही सगळ्यात जुने 10-20 बिझनेस त्यापैकी एक बिझनेस आहे पीएनजी आणि त्यात तू आहेस. बरोबर. हे का तुला तुला बोलायचा अधिकार आहे, बाकीच्यांना नाही अधिकार. नाही नाही, असं नाही आहे ॲक्च्युली. म्हणजे आता तुम्ही आता फॉर दॅट मॅटर यू आर ऑल्सो अ स्टार्टअप आणि तुम्ही उत्तम प्रकारे करताय. आत्ता मला नाही वाटत आहे की इतका चांगला काय पॉडकास्ट ज्याच्यामध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे विषय हँडल होतात तर ते तुमच्याकडे नक्कीच होते. सो मला नाही वाटत आहे अरे की म्हणजे मी जे माझ्या आजूबाजूची जनरेशन होतं, आपली एकच जनरेशन आहे. सो मला नाही वाटत आहे की असा काही खरंच प्रॉब्लेम आहे. आपल्याला खरंच उत्तम बिझनेस जमतो. आपल्याकडे अशा खूप सारे लिगसी बिझनेस आहेत. म्हणजे पीएनजी तर जसं तू म्हणला पहिल्या 10मध्ये आहेच आहे, तसं किर्लोस्कर आहेत. त्याच्यानंतर चितळ्यांचा तुम्ही सुद्धा घेतलं तर ते आहेत. असे अनेक बिझनेसेस तुला दिसतील की जे पिढ्यानपिढ्या बिझनेसेस करतायत आणि प्रोफेशनली सुद्धा. मी नेहमी सांगत आलो की आपण प्रोफेशनल सुद्धा A1च काढतो रे. म्हणजे माझा क्रिकेटर सुद्धा 1 नंबरचा असतो, गायिका पण 1 नंबरची असते, माझ्याकडचा पॉलिटिशियन पण सगळ्या 1 नंबरचा असतो. सो अशी कुठलीच गोष्ट नाही की त्या ठिकाणी मराठी माणूस A1 नंबरचा नसतो. हा समहाऊ मला तर वाटतं की कोणीतरी दुसऱ्यांनीच येऊन हे तुम्हाला सांगितलेलं आहे की बाबा तुम्ही नाही बरं का करू शकत आणि आपण ते कुठेतरी ॲक्सेप्ट केलं. असं काही झालंय का हेही मला माहिती नाही. आपल्याला मराठी कम्युनिटी म्हणून रिब्रँडिंगची गरज आहे. रिब्रँडिंगची गरज आहे आणि पण ती होतंय सुद्धा. मी आता बघतोय माझ्या आजूबाजूचे माझे जे मित्र आहेत ते सुद्धा काम करत असताना दे आर ऑफ द माइंड की ते सुद्धा आता बेसिकली एम्प्लॉयमेंट जनरेटर व्हावं. म्हणजे मी मध्ये नितीन गडकरींचं एक कुठला तरी त्यांचं भाषण ऐकत होतं, त्याच्यामध्ये ते एक्झॅक्टली तेच सांगत होते की आता बास झाला, आता आपण एम्प्लॉयर होऊयात, आपण एम्प्लॉयमेंट जनरेट करूयात आणि त्याच्या दृष्टीने काम करूयात आणि वी आर गुड ॲट इट. म्हणजे माझ्या माहितीत खूप लोक आहेत की जे आउट ऑफ इंडिया मुंबईमध्ये इतक्या सी-सूट पोझिशनला बसलेले आहेत. दे आर ॲक्च्युली रनिंग दोज बिझनेसेस. फक्त नाववरती कोणाचं तरी आहे बाबा XYZ माणूस आहे, पण जो आहे आणि तो मराठी माणूस आहे आणि तो इतका उत्तम प्रमाणे फ्लॉलेस. म्हणजे तू 10 वर्षातला त्यांचा परफॉर्मन्स बघ, आयुष्य काय केलं आहे तुम्ही काम. या झोनमध्ये तुम्ही लिटरली स्ट्रक होता. सो मला हे वाटत नाही आणि आय थिंक दिस इज चेंजिंग. म्हणजे आता गिवन आता आपण तुम्ही सुद्धा जे काही सगळी या पर्टिक्युलर पॉडकास्टमध्ये लोकांना कव्हरअप करताय तर इथे दिसतंय आणि हे तुम्ही लाईमलाईटमध्ये आणताय म्हणल्यावर अजून लोकांचा ॲक्च्युली कॉन्फिडन्स वाढेल. पण आय होप की दिस कंटिन्यूज, कारण वी आर वेल. म्हणजे आपण खूप जास्त काय म्हणणार व्हॅल्यू म्हणून सुद्धा बिझनेसेसमध्ये जी व्हॅल्यू ओतली पाहिजे. म्हणजे जे आपण मगापासून म्हणतो पीएनजीचं ट्रान्सपरन्सी हे आहे, मी आता अफोर्डेबिलिटी क्वालिटीबद्दल बोलतोय कारकीच्या, या व्हॅल्यू ओतण्याचं काम सुद्धा आपल्याकडे सगळ्यात जास्त आहे की आपण खूप जास्त रूटेड कम्युनिटी म्हणून सुद्धा खूप जास्त रूटेड आहोत. त्यामुळे आपण असे उगीच हवेतले धंदे करणारे वगैरे अशा प्रकारचे अजिबात लोक नाही. वी आर व्हेरी सेन्सिबल पीपल. चुना लावत नाही, नाहीच राखता तुम्हाला चेहऱ्यावर सांगता येईल. म्हणजे मी तुझ्याशी खोटं बोलतो आणि खोटं बोलतोस खरं सांग हे आपण डिरेक्टली म्हणू, कारण ती बेसिकली प्रवृत्तीच नाही आहे. सो ॲक्च्युली जे एथिकल बिझनेसेस आणि लाँग लास्टिंग सस्टेनेबल बिझनेसेस त्याची आपल्याकडे खरंच कपॅसिटी आहे. आणि वी हॅव द प्रोफेशनल्स ऑल्सो. म्हणजे प्रोफेशनल हेल्पसुद्धा आज मला काम करायला मिळतं. मी काय बिझनेस फॅमिलीतून नाही आहे, पण मला आज काम करायला मिळतं. आणि तू बघ ना की किती इझिली डेलिगेशन ऑफ वर्क हे आपल्याकडे कल्चर आहे आणि आपल्याकडे डेलिगेशन ऑफ वर्कसुद्धा व्यवस्थित प्रकारे करू शकतो आहे. एक मराठी माणूस उत्तम प्रकारे एक दुसऱ्या मराठी माणसाला हेल्प करू शकतो आणि एक खरंच एक इकोसिस्टीम अशी क्रिएट होऊ शकते की ज्या ठिकाणी अशा प्रकारे बिझनेसेसला आपण खरंच नर्चर करू शकतो. सो आय थिंक वी आर मोर दॅन केपेबल. म्हणजे केपेबल इनफ पण नाही म्हणणार मी. क्या बात आहे. आणि मला तू बोलता बोलता एक खूप छोटा पण महत्त्वाचा मुद्दा सांगून गेलास की सी-सूट लेवल
जे लोक आहेत तेही खरं तर एंटरप्रेन्योर्सच आहेत. 100% आपण त्यांना तोच दर्जा दिला पाहिजे आणि तोच मान पण दिला पाहिजे. प्रत्येकाने जॉब सोडून सगळं करायची गरज नाही आहे. त्या ऑर्गनायझेशनमध्ये लावून जर स्वतःची P&L शीट तयार करत असतील ते, तर काहीच हरकत नाही. म्हणजे आता तू CA कम्युनिटीत बऱ्याच डेलॉईटमध्ये वगैरे पार्टनर हो असतातच. हो हो सो त्यांनाही आपण दिलं पाहिजे. नाही खरं तर तसंच आहे. म्हणजे बेसिकली म्हणजे कंपनीज ॲक्टमध्ये काय सांगितलं आहे की कॉर्पोरेट वेल म्हणतात. सो बेसिकली ही दरी आहे की ओनर आणि मॅनेजमेंटची. ओनर म्हणजे ज्याचा बिझनेस आहे, त्याचा पैसा लागलेला होता, हम्म. वॉट आणि मॅनेजमेंट जी बोर्ड ऑफ डिरेक्टर्स म्हणतो, CEO CFO हे जे सगळी लोक म्हणतात, दीज आर द वन्स वर रनिंग द शो. सो समजा कंपनी आज 0वरून 100वर पोहोचलेली आहे, ऑब्व्हियसली कॅपिटल तर घातलेलं, पण इट इज द वर्क ऑफ दॅट पर्टिक्युलर C-सूट लेवल लोक आणि त्यांचं कंबाईंड टीम वर्क आहे आणि त्याच्यामुळे हे अचिव्हमेंट झाली आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा ती एंटरप्रेन्युअरल काय म्हणणार आपण की जर्नी करण्याची कपॅसिटी 100% येणार आहे. तर त्यांच्यात जर तो किडा एंटरप्रेन्युअल नसेल. माइंडसेट नसता तर तो सक्सेसफुल कसा केला असता त्यांनी बिझनेस? करूच शकला नसता तो त्या सक्सेसफुल बिझनेस. सो ऑब्व्हियसली ते C-सूट पोझिशनला तर खूप जास्त म्हणजे ग्लोरिफाय केलं पाहिजे. आपल्याकडे एवढं होत नाही, बट मला असं वाटतं की दे आर द शो रनर्स आणि त्याच्यामुळे त्यांच्यावरही तेवढाच फोकस असला पाहिजे आणि दे आर द एंटरप्रेन्युअर्स. म्हणजे मी तू अगदी म्हणजे नो डाऊट मी आय से दिस की मी आय हॅव सीन पीपल डुईंग दिस अँड डे इन डे आउट एक अशक्य भारी कामं करतात. म्हणजे क्या बात आहे. आय थिंक थँक्यू सो मच आदित्य. कारण खूप परिपूर्ण संभाषण झालं आणि मला वाटतं की बऱ्याचशा अशा मुद्द्यांना आपण आज टचअप ऑन केलं की जे नव्यापारच्या आत्तापर्यंतच्या एपिसोडमध्ये टचअप ऑन नव्हतं केलं. आणि एक वेगळ्या पद्धतीचा उद्योजक म्हणून जो एक प्रकाश जो टाकणं गरजेचं होतं तो आज तो टाकलास. थँक्यू सो मच फॉर एक काय म्हणतात त्याला मोकळेपणाने पूर्ण तू सगळी प्रोसेस सांगितलीस, काय काय त्या मुद्द्यात कुठे तू स्वतः कमी पडलास, कुठे तू जे प्लस पॉईंट्स होते आणि त्याच्यावरती तू कसं काम केलंस हे सगळं सांगितलं. त्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि थँक्यू. असंच तुम्ही प्रेम दाखव. बोलवलं मी परत एकदा तेच म्हणतो मी एवढे सगळे दिग्गज बसून गेल्यावर मलाच पहिले मी थोडासा नर्वस झालेलो की मी काय चाललोय वगैरे ठीक आहे, पण मी काय बोलणार आहे, पण इट हेल्प्स देन. येस. ग्रेट ग्रेट. आणि थँक्यू सो मच. तुम्ही पण आम्हाला जो काही रिस्पॉन्स देता सगळ्या पॉडकास्टना. आणि जर तुम्हाला हे आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि आमचं दुसरं एक चॅनल आहे मुक्तमुख क्लिप्स नावाचं, ज्याच्यावरती आम्ही छोटे छोटे क्लिप्स टाकत असतो. जर तुम्हाला वेळ नसेल, थोडक्यात क्लिप्स बघायचे असेल तर त्या चॅनललाही सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला वेळोवेळी क्लिपच्या नोटिफिकेशन येत राहतील. धन्यवाद. लोभ असावा.